या सचिन भाऊ कराडे हे सन्मान करत आहेत. सागरजी गायकवाड, विनंती आहे सागरजी गायकवाड साहेब आपण देखील यायचे, आपलाही सन्मान केला जातो आहे. अभयजी कमलाय साहेब शाखा ग्रुप आपण देखील यायचं आहे. या अनुज भाऊंचाही सन्मान होईल. या आपण सगळे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपण सगळे तेवढेच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहात. आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवते आहे. यस, त्यानंतर अनुजजींचा सन्मान केला जातोय. त्यानंतर विशालजी प्रमोद थोरे साहेब, या विशालजी आपलाही सन्मान केला जातोय. अनुज भाऊ आपणही उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. विशाल थोरे, यानंतर विशालजी थोरे आणि हर्षल केणी यांचा सन्मान केला जातोय. मी कुमार म्हात्रे यांना विनंती असेल हे सन्मान आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर हर्षल केणी यांचा सन्मान केला जातो. या हर्षलजी केणी आपण यायचं आहे. हर्षलजी केणींचा सन्मान केला जातोय. त्यानंतर संकेतजी भोईर यांचाही सन्मान केला जाईल आणि कमलेशजी म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी या. कुमारजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. यानंतर तेवढीच एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येणार आहे. आपल्या सगळ्यांची उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली आहे. आणि कमलेशजी मोहिते, संकेतजी भोईर, यस कमलेशजी म्हात्रे साहेब आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. कमलेशजी म्हात्रे साहेबांचं आम्ही विशेष स्वागत करत आहोत आणि धन्यवाद. आपण सगळे उपस्थित राहिलात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. तिकडे आवाज असतील दोन असे, एकाने मराठीने वेळ लावलं, एकाने हिंदीने वेळ लावलं. सिद्दीक बाबे सर, कुणाल दाते सर. थँक्यू सो मच चंदू शेटे सर. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. बिग मॅच, मॅच नंबर 4 डे 4 आणि जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन हा संघ आता खेळणार आहे. वसीमभाई फॅन क्लब RCC पेठ या टीमच्या विरोधात. दोन्ही संघ पराभूतून आलेले आहेत. त्याच्यामुळे जर इथे हारला तर पुढच्या वर्षी क्वालिफायर राऊंड खेळावा लागेल. त्याच्यामुळे इथे जिंकावंच लागणार आहे. जिंकलात तर पुढच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि त्यावेळेला तुमच्या समोर असेल वाकड्यांचा संघ. त्याच्यामुळे आता हा सामना डू और डाय. बिल्कुल डू और डाई का मैच और शोर उभरता हुआ स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं ग्रामीण बिग बैश, वरुण एस पाटिल फाउंडेशन और वरुण पाटिल साहब की ये पेशकश है. ये मुकाबला बहुत ही ज़बरदस्त रहेगा. जो हार गया मानो घर गया. विश्वजीत ठाकुर लोकेश मीना के लिए वो अच्छी गेंद थी, स्टंप्स को कवर किया, हल्के हाथों से पुश किया, 1 रन सेंसिबल. हो, सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर ती सिंगलने सुरुवात. आज देखील प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांची. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक आलेले आहेत. माहिती आहे आजच्याही सामन्याचं महत्त्व. कल्याण डोंबिवलीचे 2 संघ इन ॲक्शन होते. त्यातल्या त्यात आपण पाहतोय RCC पेठ, रातोके कातील, रायगडचा संघ इन ॲक्शन आहे आणि एक मीरा भाईंदर परिसरातील उत्तनचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. तरी देखील दर्दी प्रेक्षकांची गर्दीच आहे या बिग बॅश लीगमध्ये. ग्रामीण बिग बॅश लीग म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आहे, म्हणून तर एवढी गर्दी आहे. विश्वजीत ठाकूर पहिले षटक हाताळतोय. अभिषेक के लिए ओह ब्यूटी ब्यूटी. गुडलैंड पे पड़ने के बाद हल्का सा कांटा भी बदला था, एक्स्ट्रा पेस भी था और एक्स्ट्रा बाउंस भी था. एक्झॅक्टलीच तर खासियत आहे रायगडच्या हार्दिक पंड्याची, म्हणजेच विश्वजीत ठाकूरची. बॉल पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. बाउन्स चांगला होता. या खेळपट्टीमध्ये बाउन्स आहे. जयेश पाटील किवनी दिवे यांचं कौतुक व्हायला पाहिजे. काय खेळपट्टी बनवली आहे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांसाठी देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसाठी देखील. स्पोर्टिंग विकेट. इस मर्तबा दूर चले गए अंपायर ने वाइड घोषित किया है. 1 रन और आता हुआ खाते में जनक राजा NB स्पोर्ट उत्तन के. 2 रन बिना कोई विकेट के. बहुत ज़्यादा उम्मीद है इस वक्त लोकेश मीना से रहेंगी जहाँ तक उत्तन टीम का सवाल है. दूसरी तरफ वसीम पारकर, ओनर टीम वसीम भाई, फैंस क्लब इंडिया RCC पेट, रातों के कातिल. कमाल का शॉट है, स्विच हिट है, गेंद बैकवर्ड पॉइंट पे 4 रन. इसे कहते हैं घी सीधी उंगली से नहीं निकल रहा हो तो टेढ़ा करना. जैसे ही गेंद हाथों से छूटी मन बना लिया. ये देखिए बहुत जबरदस्त एग्जीक्यूट किया
बैकवर्ड पॉइंट सर्कल में था, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। चौकी की मदद से 6 पे पहुंचा स्कोर। विश्वजीत ठाकुर, बदला बदला रिवेंज वाइड यॉर्कर के साथ। ये तमाम नोकझोंक, ये तमाम गर्मा गर्मी आप देख रहे हैं इस वक्त ग्रामीण बिग बैश में। क्या कमाल की गेंद, बल्ला हराया था। चांगली बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये विश्वजित ठाकूरने ती पकड मजबूत केली आणि त्याला माहिती आहे सामन्याचं महत्व. मी मगाशीच म्हटलं हारला तर नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर देखील झाला आणि क्वालिफायर खेळावी लागेल, त्याच्यामुळे चांगला खेळ करावाच लागणार आहे. फिर से खेला है, फिर से स्वीट हिट है, ये स्वीट भी है, एक और चौका। क्या नोक जोक सर चल रही है। हे पाहिजेच, त्याच वेळेला तर मजा येईल या मॅचची, त्याच वेळेला कहाणी बदलेली या मॅचची. स्विच हिटचा प्रयत्न थोडासा सफल झाला, त्यानंतर समोरचा पाय वाकवला आणि नंतर मागच्या पायावर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्विच हिट मारत असताना 4 धावा आल्यात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 10. मॅजिकल आकडा सध्या पाहायला मिळतोय. अभिषेक मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला आणि याही मॅचमध्ये सुरुवात चांगली केली आहे. ओह, ये नोक जोक, ये गर्मा गर्मी चल रही है, एक तुम्हारी तो एक हमारी। विश्वजीत ठाकुर ने भी कह दिया है मैं भी ठाकुर हूं। मागच्या बॉलवर स्विच हिट, या बॉलवर स्वीप मारायचा होता, फॉलिंग स्वीप, परंतु लगेच लक्षात आलं विश्वजीत ठाकूरला आणि त्याने टाकला यॉर्कर. यॉर्कर टाकल्या सन्मान आला, म्हणून तो म्हटलं जातं क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर तुमच्याकडे असलेला यॉर्कर पूर्णपणे थांबला, शांत ठेवलं आणि डॉट बॉल. आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सगळं काही सांगून जातात की चूक झाली आहे. वसीमभाई फॅन क्लब आणि त्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वसीमभाई फॅन क्लब इंडियाचे वसीमभाई सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. अंगद पाटील म्हटल्यानंतर मला नेहमीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण होते. काय गोलंदाजी केली होती अंगद पाटीलने. अंगद पाटील म्हटल्यानंतर इनामपूर एक छोटं गाव, परंतु अंगद पाटीलने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलंय. असं अंगद पाटील देखील इथे उपस्थित आहेत, वसीमभाई देखील इथे उपस्थित आहेत आणि सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत धावा झाल्यात, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 10 धावा. झिंझारू क्रिकेटर कहे जाते हैं अंगद पाटिल, कमाल के खिलाड़ी हैं। देखना है कि दूसरे ओवर में दूर वाले छोर से बॉलिंग की कमान अब हाथ में दी गई है बंटी जोशी के। बंटी जोशी, ओह, खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदल रहा है, लेकिन कामयाब नहीं हुआ। चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये, शांतता दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने आणि परत एक वेळा तो स्विच हिटचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय, परंतु आणखीन एक डॉट बॉल प्रेशर वाढवताना दिसतील जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तन या टीमवर. बंटी जोशी, कमाल का पिकअप शॉट है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 6 रन। ये हुई बात, पिकअप शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा इथे मिळत असताना आणि ही टायमिंगच्या जोरावर पायावरचा बॉल सरळ पिकअप शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हा सिक्सर आलाय. 70-70 लगा तो 6. देखिए डू और डाई का मैच है सर, यही कारण है कि एफर्ट लगाए जा रहे, कभी हावी हो रही गेंदबाजी तो कभी बल्लेबाज हावी हो रहे. लोकेशच्या पॅटमधून सिक्सर आलाय आणि आयकॉन खेळाडू आहेत. नक्कीच कोणगाव मध्ये आल्यानंतर कुठेतरी तुम्हाला तग धरून खेळणं गरजेचं आहे. थोडंसं या क्लायमॅटिक कंडिशन आणि या ॲटमॉस्फिअर बरोबर जुळवणं स्वतःला गरजेचं आहे. आपकी बार फिर स्विच हिट किया था, गेंद डिपिच गली में, कोई रन नहीं. षटकाराला डॉट बॉल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. एका हाताने रेलिंगच्या मागे षटकारामध्ये परावर्तित होणारा बॉल जर तुम्ही कॅच पकडला तर तुमच्यासाठी ब्रँडेड शूज आहेत, ॲडिडास, NB, नायके असे अनेक शूज तुम्हाला दिले जातात. काल 7 शूज आपण दिलेले आहेत प्रेक्षकांना. आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक कॅच घेतात. 3 शूज आतापर्यंत देण्यात आलेत, म्हणजे 10 शूज पेअर आतापर्यंत देण्यात आले 70-70 स्पोर्ट्स कडून. अच्छा ड्राइव है, ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा इस वक्त उत्तन का, 17 रन बिना कोई विकेट के. चांगला ऑन ड्राईव्ह. त्याचबरोबर रील स्टारसाठी सुवर्ण संधी आहे. 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. रील टॅग करत राहा. 70-70 स्पोर्ट्सला तुमच्या रील पाहिल्या जातील. ज्यांनी चांगली रील बनवली त्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक. 2 बाईक प्रेक्षकांसाठी आहेत आणि ते देखील आपल्याला रात्री परवा कळणार आहेत कुठले भाग्यवान प्रेक्षक आहेत. इस मर्तबा गेंद को हवा में खेला है, फील्डर नीचे आ रहे हैं, बढ़िया रनिंग कैच, आउट हो गए अभिषेक.
मोठी विकेट नमित पगडेने हा झेल टिपलाय. अभिषेक मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता, या मॅचमध्ये थोडंसं अपयश आलं. 8 धावा त्याने केलेल्या आहेत, 6 बॉल त्याने फेस केलेत. नमित पगडेने कोणती चूक केलेली नाही. 133चा स्ट्राईक रेट, 2 चौकार मारलेत या मॅचमध्ये अभिषेक पाटीलने, परंतु यश मिळाले बंटीला. आणि या मॅचमध्ये खडबडून जागा झाला रातो के कातिल वसीमभाई फॅन क्लब इंडिया आरसीसी पेठ संघ. क्रिजच्या आतमध्ये जाऊन मागचा पाय वाकवला, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न नमित तयार होता. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने रिव्हर्स काप झेल इथे टिपला आणि फलंदाजाला बाद केलंय. बंटीची भेदक गोलंदाजी. ये देखिए हल्की सी गेंद नीची भी रही थी, यही कारण था कि जो बैकलीफ है उसको ऊंचा नहीं कर पाए. गेंद देर तक हवा में रही, नमित पगड़े के पास मौका था. बढ़िया कैच, पहला झटका लगाए. 17 पे 17, पहिली विकेट गमावली आहे 17 या आकड्यावर. लास्ट बॉल या ओव्हरचा. न्यू बॅटर नवीन पाटील, एक्सपिरियन्स मॅन, तो अनुभव इथे दाखवावा लागेल. बॅटिंगच्या जोरावर तुम्हाला धावा कराव्या लागतील. जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तन, खरं टार्गेट सेट करायचं आहे. धावा झाल्या 17, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल बंटी जोशीचा या सेकंड ओव्हरचा. पॉवर प्ले सध्या सुरू आहे, मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही घेऊ शकता 4, 5 आणि 6व्या ओव्हरमध्ये कधी. बंटी जोशी ओह, फुल टॉस गेंद थी, हालांकि फ्रंट फुट पे फ्लिक करना चाहते थे, बल्ले को लगी, फिर शरीर से टकराई. एक्झॅक्ट बॅट अँड पॅड. पाय इथे पॅड तर वापरले जात नाही, परंतु जसा बॅटला लागला आणि त्याच्यानंतर पायावर लागला. पहा ऍक्शन रिप्ले, बरोबर मागच्या पायावर बॉल लागला, परंतु त्याच्या अगोदर बॅटच्या आतमध्ये, आणि त्याचमुळे बॅट दाखवली होती. आणि योग्य निर्णय पंचांचा देखील. लगेच पंच बाजूला झाले, त्यांना माहिती आहे बॅटला लागलाय. पॉवर प्ले संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 17 आणि आतापर्यंत फलंदाज बाद झाला. एक आउटलेट मॉल ऑफ इंडिया सध्या तुमच्या स्क्रीनवर. ऑलवेज ऑन डिस्काउंट. नक्कीच आपल्या नाशिक हायवेवर एक भव्य दिव्य दालन मॉलचं येते आणि नक्कीच तुम्ही इथे भेट द्या. वेगवेगळे ब्रँड्स, इंडियन ब्रँड्स, त्याचबरोबर परदेशी ब्रँड्स तुम्हाला इथे पाहायला मिळणारच आहेत. आणि त्यामुळे चर्चा आहे आउटलेट मॉल ऑफ इंडियाची. ऑलवेज ऑन डिस्काउंट. 2 ओवर की समाप्ति, रन बने 17. देखना है कि इस एंड से क्या बॉलिंग में कोई परिवर्तन होता है या फिर विश्वजीत ठाकुर को कंटिन्यू रखा जाता है. पण मला वाटतं बदल केला जाईल. वेगवेगळं प्लॅनिंग असतं डोक्यामध्ये कॅप्टनच्या, त्याच्यामुळे जिशानला आता बॉलिंगसाठी आणलंय. पहिल्या मॅचमध्ये जिशानची जर बॉलिंग तुम्ही पाहिली तर फार एंडने सोसायटी एंडकडून, त्या बिल्डिंग एंडकडून गोलंदाजी झाली होती. आता या मॅचची कहाणी जर तुम्ही पाहिली तर कॉमेंट्री बॉक्स एंड, पॅव्हिलियन एंडकडून त्याची गोलंदाजी, आणि त्यानंतर सेकंड ओव्हर त्याने पहिल्या मॅचमध्ये याच एंडने टाकलं होतं कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. लक्षात घ्या टाइमर सेट आहे. 11 वाजून 1 मिनिटांनी बॉल पडला होता टीम आरसीसी पेठ, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं जाईल टाइमाच्या बाबतीत नक्कीच सहकार्य करायचं आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर येईल मग डेथ ओव्हरमध्ये. जिशान बॉलिंगसाठी. उस्मानने देखील मोर्चा सांभाळला आता या मॅचमध्ये. त्याला माहिती आहे तो आयकॉन खेळाडू आहे, त्याला आणि त्यातल्या टीमला चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. जिशान तयार. जीशान शेख और ट्राइप लगाना चाहते थे, ठीक एज लेकर गेंद विकेट कीपर के पास. थोड़ा हवा में गेंद को घुमाया था उन्होंने, रफ्तार को निकाल दिया था. नाही, म्हणूनच ती बॅटची आतमधली कडा सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. पेसने बीट केलं, हवेमध्ये बीट केलं यावेळेला बॅटरला. एक डॉट बॉल येतोय जिशानकडून. मीना ने इस गेंद को ऑन ड्राइव किया गैप में, फील्डर मौजूद है डीप में, एक से ज्यादा कुछ भी नहीं. हे सिंगल डबलनी जास्त फरक पडणार नाहीये, परंतु मागच्या बॉल नंतर आणि या बॉल नंतर जसा संपर्क होतोय कदाचित बॅट देखील चेंज होऊ शकते असं दिसतंय चित्र. परंतु हाताला 2 वेळा झिंजीने आल्यात. बंटीने मागच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली, चांगला स्पेल राहिलाय बंटीचा. धावा झाल्यात 18, 18. एक फलंदाज बाद. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. नवीन पाटीलला आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, नीचे बैकलिप से खेलते हुए डीप मिड ऑन में 1 रन. इट हैज बीन अ टाइडी बॉलिंग सो फार फ्रॉम जीशान शेख. नक्कीच सट्टीक मारा सध्या सुरू आहे आणि विशेष म्हणजे जसा बॅटर शफल होतो त्याला फॉलो करण्याचं काम इथे केलं जाते जिशानच्या माध्यमातून. उस्मान लगातार कानमंत्र देतोय, जिशानला सांगतोय कुठल्या लेंथवर तुला बॉलिंग करायची आहे, फिल्डिंग कशी आहे त्यानुसार बॉलिंग कर. दूर से खेला, एज एंड गॉन, बड़ी विकेट. दॅट वॉज ट्रॅप.
उस्मानने हेच सांगितलं होतं आणि त्यामुळे इथे विकेट आलेली आहे. उस्मान चर्चा करत होता या अगोदरच्या बॉलवर त्या बॉलर बरोबर आणि त्याच्यानंतर पुढच्या बॉलवर लगेच विकेट आली आहे. त्याच्यामुळे एक सगळ्यात मोठा ट्रॅप होता. क्या कमाल की गेंद थी कुणाल सर. देखिए ये गेंद थोड़ी आगे रखी थी उन्होंने और ये देखिए दूर से खेला था, थिक आउटसाइड एज एंड वेल टेकन बाय विकेट कीपर बिहाइंड दी विकेट. हे पहा उस्मान सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे. तो लीड करतो या टीमला. मगाशी तेच सांगत होता जिशानला तो की बॉल कुठे टाकायचा आहे, फील्ड प्लेसमेंट काय आहे आणि त्याच्यानंतर लगेच विकेट आली आहे. आणि त्याच्यामुळे चर्चा या मॅचची. असा पाहिजे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू जो आपल्या टीमला घरची टीम मानतो आणि मग सगळेजण एकत्रित येऊन विजय मिळवत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे, ग्रामीण बिग बॅश ही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करावे लागतील. आपकी बार गेंद पे जाके स्क्वायर ड्राइव किया है, वाइड ऑफ वाली थी, 1 रन आता हुआ स्कोर में. मैकमिलन गोविंद बड़ा नाम है. यहाँ पे पार्टनरशिप का पनपना उत्तम टीम के लिए बहुत जरूरी हो गया है. जनक राजा एनबी स्पोर्ट उत्तम. लोकेश आउट झालाय, निराश आहे. इस मर्तबा फिर गेंद आसमान में खड़ी रह गई है, फिर सॉफ्ट डिसमिसल. क्या आप बॉलिंग कर रहे हैं जिशान शेख. जिशानची बॉलिंग चांगली आणि त्यातल्या त्यात स्माइल पहा वसीम भाई यांच्या चेहऱ्यावर, कारण त्यांना माहिती आहे त्यांचा संघ कमबॅक करताना दिसतोय. कतारवरून ते इथे आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांनी हा संघ निवडला. नवीन पाटील आउट होतोय. 3 बॉल त्याने फेस केलेले आहेत. ब्रॉन्झ डकचा शिकार नवीन पाटील आणि बॅक टू बॅक विकेट जिशानच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये. परत एक वेळेला स्लाइटली लेग ब्रेक बॉल होता, बरोबर बोट फिरवली होती, बॅटवर स्लाइड झाला बॉल. त्याच्यानंतर सोहेल कोणती चूक करणार नाही. एक चांगला झेल त्याने टिपला. फलंदाज बाद होत आहेत. लगातार विकेट येत आहेत, सलग विकेट येत आहेत. सध्या तरी दबाव बनवलाय जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तन या टीमवर. 20ला 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओवर 20 रन और 3 विकेट. एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम जिशान शेख. कंसिडर only 3 runs and claim 2 important wicket. The wicket of Lokesh Meena also. New batter in Lokesh. Lokesh Chavan. लोकेश चव्हाण, लोकेश चायना या नावाने ओळख आहे खेळाडूची. परंतु समोर देखील रायगडचा हार्दिक पांड्या, विश्वजीत ठाकूर. सगळ्या स्पर्धा गाजवल्यात विश्वजीत ठाकूरने. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली आहे. 10 ची ती स्पर्धा अजूनही आठवते, ज्यावेळेला विश्वजीत ठाकूरने इंडिया वर्सेस पाकिस्तान या मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. JPL म्हणून त्याला एक नाव मिळालं. ज्युनियर प्रीमियर लीग सगळेच्या सगळे पुरस्कार त्याने जिंकलेत. हे आमचं मुख्य व्यासपीठ जिथे वरुण एस पाटील साहेब उपस्थित आहेत. सगळ्याच मान्यवरांचं वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत. कारण या माणसाने क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल आणलाय. वरुण एस पाटील साहेबांनी 13 लाख रुपयाचं पारितोषिक कोण गावच्या या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्यांनी ठेवलंय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 13 लाख रुपये या स्पर्धेमध्ये. द्वितीय पारितोषिक 7 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 कार आहेत, एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, त्याचबरोबर एक ग्रामीण खेळाडू. विश्वजीत ओ जड़ में स्विंगिंग यॉर्कर. बल्ले को नीचा करना पड़ा था मैकमिलन गोविंद को. परफेक्ट यॉर्कर. आणि त्यातल्या त्यात ज्या ज्या कार दिल्या जाणार आहेत त्या सुपर 4 म्हणजे सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या टीमलाच दिल्या जातील. लक्षात घ्या, प्रत्येक विकेटसाठी 7 पॉईंट आहेत आणि प्रत्येक धावेसाठी 1 पॉईंट आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या ज्या कार आहेत, परत एक वेळा अनाउन्समेंट करतोय, सेमीफायनल खेळणारे 4 संघ त्यांनाच दिल्या जातील. Rising age and gone. I think this is the great delivery from Vishwajit Thakur. रायझिंग अँड सरप्रायझिंग. काय बॉल होता. शॉर्ट बॉलचा वापर केला इथे बॉलर विश्वजीत ठाकूरने आणि विकेट म्हणजेच खेळपट्टीच्या डेप्थला हिट केलं आणि ती उसळी प्राप्त केली आहे. मॅकमिलन गोविंद टीमचा कॅप्टन आउट झालाय. हा देखील ब्रॉन्झ डकचा शिकार. 3 बॉल त्याने फेस केलेत आणि त्याच्यानंतर डगआउटमध्ये उसळी पाक बरोबर खांद्याच्या लेवलला बॅटची कडा घेतली आणि बॉल आतमध्ये डिफ्लेक्ट झाला. डिफ्लेक्शन दिसलं ती त्याने, त्याचमुळे बॅटरला आउट घोषित केलंय. चांगली गोलंदाजी हार्दिक पांड्या ऑफ रायगड विश्वजीत ठाकूर कडून. कमाल की तेज गेंदबाजी हो रही है, कमाल की तेज गेंदबाजी हो रही है.
पहली गेंद यॉर्कर थी और दूसरी गेंद हार्ड लाइन पे रखी थी और क्या गजब की गेंद थी। विश्वजीत ठाकुर इसीलिए टेनिस क्रिकेट में फास्ट और फ्यूरियस गेंदबाज कहे जाते हैं। सर मेरा अपना मानना है, आप तेज गेंदबाज हैं तो आपके पास यॉर्कर का भी कोठा चाहिए और शॉर्ट पिच गेंदे भी चाहिए। नाराज आहे मॅकमिलन गोविन टीमचा कॅप्टन. हो, प्रत्येक बॉल तुमच्याकडे पाहिजे, कारण इथे जर तुम्हाला टिकायचं असेल तर ते सगळे बॉल तुमच्याकडे पाहिजेत. यॉर्कर पाहिजे, बाउन्सर पाहिजे, शॉर्ट बॉल पाहिजे आणि ते सगळे बॉल. स्लोअर वन स्टॉक बॉल ज्याला म्हटलं जातं तो पाहिजे आणि हा होता तो शॉर्ट बॉल. बॅटची कडा घेतली, विकेट किपरने झेल टिपला, मॅकमिलन आउट झाला आणि त्याचमुळे नवीन फलंदाजाला ग्लेन बने हे कारण होतं. बरोबर वळवलाय बॉल, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. ऑफिस ही बरोबर टर्न केलं या बॉलला आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल ग्लेन बने. त्याचं खातं उघडले या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 21. nicely played off his hips, turning on the onside. रन बनाना थोड़ा कठिन हो रहा है, उसका कारण है कि बॉलिंग बहुत ही जबरदस्त हो रही है। बहुत ही खूबसूरत क्लीन एंड नीट टेलीकास्ट 70-70 स्पोर्ट्स पे। विश्वजीत ठाकुर थोड़ा परिवर्तन करते हुए अपनी फील्डिंग में, लोकेश चौहान के लिए लंबा हिट लेना चाहते थे, गेंद बिल्कुल विकेटों के ऊपर से गई है। हो, बोल्ड होता होता राहिला आणि त्यानंतर दोन्ही हात डोक्यावर गेलेत. एक्सप्रेशन्स खूप चांगले होते विश्वजीत ठाकूरचे आणि भरपूर क्लोज होता बॉल. पहा ना, उसळी प्राप्त केली आणि त्यानंतर मग चेस्ट लेवलला कॅरी झाला विकेट किपरच्या. पेस होता या बॉलवर, पेस जनरेट केलाय आणि एक्सप्रेशन्स विश्वजीत ठाकूरचे. खतरनाक बॉलिंग, 11 धावा त्याने खर्च केल्या. सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग करतोय. 1 विकेट. नेल्सन आकडे त्याच्या समोर आहेत. धावा झाल्यात 21. 4 फलंदाज बाद. रफ्तार का कैर आउट एलबीडब्ल्यू। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है, चारों शाने बल्लेबाजों को चित किया है। सेटअप पहा. याच्या अगोदर बॉल शॉर्ट, त्याच्यानंतर लेग स्टंपवर, त्याच्यानंतरचा बॉल हा होता राऊंड विकेट आणि अँगल करणारा, आतमध्ये टाकला. माहिती होतं बॅट ऑन साइडलाच फिरेल. बॅट जशी ऑन साइडला फिरली, बॉल सरळ जाऊन लागला पायावर. लोकेश बॅक टू द पॅव्हिलियन, चायना बॅक टू द पॅव्हिलियन. विश्वजीत ठाकूर LBWच्या स्वरूपात लोकेशला आउट करतोय. 2 बॉल त्याने फेस केले. सिल्वर डकचा शिकार ठरत असताना अप्रतिम गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. सेटअप खूप चांगला होता मागच्या काही बॉलवर. हा पा, बरोबर राऊंड विकेट, 3 स्टंपच्या मधोमध पायावर लागला बॉल आणि ते मात्र विकेट मिळत असताना विश्वजीतला. Great fast bowling. It has been a great fast bowling from Hardik Pandya of Raigarh. Vishwajit Thakur. Look at this celebration. बिल्कुल रफ्तार के सौदागर बने हुए हैं और बल्लेबाजों को रफ्तार में गिरफ्तार किया है विश्वजीत ठाकुर ने. सेलिब्रेशन देखील प्रत्येक बॉलरचं भरपूर काही सांगून जातं आणि ज्या वेळेला विकेट मिळाली विश्वजीत ठाकूरने ते जे बोर्ड दाखवलं होतं ना, त्याच बाजूला डगआउट आहे त्या टीमचा. बरोबर त्या दिशेला जावं लागलं. 5 विकेट इथे गमावले आहेत. 21 धावा. जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन सध्या तरी बॅकफुटला आहे हा संघ, परंतु कमबॅक करावं लागेल. अजूनही तुमच्याकडे 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर नंतर, त्याच्यामुळे धावा करावे लागतील. न्यू बॅटर सुनील आए हैं गर्म पानी में. विश्वजीत ठाकुर फिर आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव, फ्रंट फुट पे निकलकर डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन. सुनील डोंगरकर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा झाल्या. 22 लॉस ऑफ 5 विकेट. तुम्ही पाहताय ग्रामीण बिग बॅश 10,85,700 व त्यावर सबस्क्रायबर झालेले आहेत. आता 10,86,000 करायचे आहेत. म्हणजे काय, इथून 200 आणि वरचे काही सबस्क्रायबर शिल्लक आहेत. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. आणखीन 5 भाग्यवान विजेत्यांना पारितोषिकं दिली जाणार आहेत. जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत, तुम्ही देखील कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकता. 70-70 गिव्ह अवे आणि तुमच्यासाठी देखील एक बाईक आहे आणि तो QR कोड 70-70 इंस्टाग्राम हँडल आहे, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देखील आहे. तिथे जाऊन तुम्ही लगेच तुमचा फॉर्म सबमिट करा. भरपूर फॉर्म्स येत आहेत 70-70 स्पोर्ट्सवर. त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या 2 रात्री आहेत, 2 रात्री प्रेक्षकांच्या आहेत,
भरपूर पारितोषिक आहेत आणि काल ज्या ज्या प्रेक्षकांनी हे पारितोषिक जिंकलेत मी काल देखील उल्लेख केला होता 70-70 एकदम फास्ट कुरिअर करतं आणि हे जे पॅकेट्स आहेत हे त्या प्रेक्षकाच्या घरी घरपोच कुरिअर करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या टी शर्ट तुमच्या ज्या कॅप आहेत त्या लगेच कुरिअर होतात. शूज देखील आपण इथेच देतोय. त्याच्यामुळे चर्चा या स्पर्धेची झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. बॉल हवेत चान्स डीप मध्ये फिल्डर कॅच पकडलाय फलंदाज बाद सुनील डोंगरकर. बॅक टू द पॅव्हिलियन. जिशान या एंडने जिशानने कमाल केली आहे. मागच्या मॅच मध्ये त्याला फार एंडने बॉलिंग दिली होती परंतु ती चूक झाली. या मॅच मध्ये नाही. उस्मान त्याला सातत्याने सांगतोय बॉलिंग कुठे करायची आहे. 6 विकेट गारद आहेत एनपी स्पोर्ट्स उत्तनचे 22-6. सुनील डोंगरकर सिल्वर डकचा शिकार. हमारे बीच सम्मानीय मनोज महाजन और नीलेश मात्रे साहब जुड़ चुके. आप दोनों का हार्दिक स्वागत है वरुण एस पाटिल फाउंडेशन की तरफ से. देखिए कोई भी बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहा है. बहुत खराब शॉट मैं कहूंगा. इतने दूर से उन्होंने गेंद को खींचा था. यही कारण था कि आउट हो गए डीप में. सिद्दीक भाई आपने तो कहा था गर्म पानी में आए. पानी ठंडा ही नहीं हुआ वहां पर. जैसे आए वैसे ही चले गए. अब डगआउट की राह पर. बॅक टू बॅक विकेट. वरुण एस पाटील साहेब त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा भरपूर मान्यवर त्यांच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. चर्चा या स्पर्धेची संपूर्ण पंचक्रोशीत पूर्णपणे या भिवंडी परिसरात महाराष्ट्राच्या क्रिकेट वर्तुळात आणि आता भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये देखील. कारण अव्वल दर्जाची स्पर्धा ग्रामीण क्रिकेटर्ससाठी जर कोणी करून देऊ शकतं तर त्यांचं नाव आहे वरुण पाटील साहेब. त्यांची ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. फुलर लेनचा बॉल होता. थोडेसे फिंगर रोल केले होते. कमी गतीने टाकलाय. डीपमध्ये स्क्वेअर लेग ऑन साईडला फ्लिक केलाय. एक सिंगल इथे मिळत असताना पाहायला मिळेल. इव्हन मेंडोसा सध्या न्यू पॅटर्न मैदानामध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23. nicely played indeed. Tucked away on the onside middle of the bat. तेईस रन 6 विकेटों के नुकसान पे. ओ परफेक्ट यॉर्कर ऑन साईडला दिशा दिली. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. यासिर सय्यद साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय तुरेब सय्यद जी आहेत, अदनान भाई आहेत आणि यासिर सय्यद भाई यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम. आपका तहे दिल से इस्तकबाल. ईद मुबारक आपको. 24 लॉस ऑफ 6 विकेट. पुढे ठेवला होता बॉल. ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. रायगडचा टायगर आलाय उस्मान. उस्मानची देखील भूमिका या मॅच मध्ये खूप चांगली राहिली आहे. सातत्याने जिशानला त्याने ती कानमंत्र देत राहिला. त्याच्यावर जिशान खरा उतरला आणि विकेट्स घेतल्यात. बिल्कुल. देखिए गेंदबाजी ने बल्लेबाजों पे शिकंजा कसा है. रन नहीं आ रहे. 25-6. पुढे टाकलाय. उडवलाय बॉल. आता मात्र फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 6 धावा. लगा तो सिक्सर. क्या गजब का शॉट है. ये देखिए अपने आप को ये पिछली गेंद का बताया जा रहा था. इस तरह के शॉट्स ताकत के बलबूते पे ही खेले जाते. परत लॉफ्ट केलाय. हा बॉल उंच 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 चाललाय. उस्मानने प्रयत्न केला. बॉल सीमा पार. 4 रन मिळतील. चौकार आलाय. जाग गए हैं बल्लेबाज. जाग गए हैं. कहते हैं जहां जागे वहीं सवेरा. 2 बड़े शॉट आए. 10 रन पिछली 2 गेंदों पे आए हैं और स्कोर 35 पे पहुंचा है. ये देखिए हालांकि थोड़ा मिस टाइम हुआ था लेकिन नहीं पहुंच पाए. उनको पता था मिड ऑफ सर्कल में खड़ा है और गेंद स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ पे 4 रन. नक्की जाग आली आता बॅटरला. मागच्या बॉलवर सिक्सर मारला. त्याच्यानंतरच्या बॉलवर चौकार मारलेला आहे. 2 बाउंड्री आल्यात आणि त्याच्यामुळे धावसंख्येला आकार येतोय. चांगली बॅटिंग शेवटच्या काही बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक षटकार जो कव्हर्सला मारला आणि त्याच्यानंतर एक चौकार. सगळ्या ट्रॅक टी शर्ट्स सगळ्यांचं मन जिंकली जात आहेत आणि सध्या आपण पाहतोय
मैदानामध्ये 2 संघ खेळत आहेत, 16 टीम्स आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा नाही आहे, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केलाय. ग्रामीण बिग बॅश, वेगवेगळे कलरफुल टी शर्ट्स अँड ट्रॅक, पिंक कलर, प्रत्येकाची मनं जिंकलेत. हे वेगवेगळे कलर आहेत, फ्लोरोसंट ग्रीन, पिंक, येल्लो, आणि त्याचमुळे भरपूर मागणी आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये देखील 10,000 पीसेसची विक्री झाली होती मागच्या वर्षी. वेस्ट बेंगॉलमध्ये देखील ग्रामीण बिग बॅश लीगच्या टी शर्ट आणि ट्रॅकची चर्चा झाली आहे. त्यामुळे 70 हे फक्त नाव नाही आहे, एक ब्रँड आहे. 35 ऑन साईडला दिशा दिली आहे, डीपमध्ये फिल्डर आहेत. एक रन ते पूर्ण होईल. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता इवन मेंडोसा. एक सिंगल या टीमच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात आतापर्यंत 36 लॉस ऑफ 6 विकेट. बंटी जोशी, कोशिश हो रही है अब रन बनाने की. देखिए नॉकआउट लगभग मुकाबला है और 70 की तरफ तो देखना ही होगा. 36 रन. बॉल हवेत आहे, कव्हर्सला उडवलाय, फिल्डर मागे धावतायत, प्रयत्न सुरू आहे. ओहो, व्हॉट अ कॅच. सोहेल तिथे मागे धावत जात असताना हा झेल त्याने टिपलाय आणि त्यानंतर आणखीन एक विकेट आली आहे खात्यामध्ये. टीम वसीमभाई फॅन क्लब आरसीसी पेठच्या. ये आप देख सकते हैं वसीम भाई पारकर को टीम के ओनर काफ़ी खुश. शॉट सिलेक्शन पूरी इनिंग में हम देखें तो शॉट सिलेक्शन सही नहीं रहे. कहीं ना कहीं पार्टनरशिप नहीं पनपी है, गेंद के मेरिट पे नहीं खेल रहे. ये देखिए किस तरफ खेलना चाहते थे और गेंद कहाँ चली गई. बॉलिंग कमाल की हो रही है. बॉलिंग खूपच भन्नाट झाली आहे. कव्हर्सला बॅटवर स्लाइस झाला बॉल. मागे धावत जात असताना सोहेलने हा उलटा कॅच घेतलाय. नजर ठेवली शेवटपर्यंत, कॅप निसटली डोक्यावरून, परंतु झेल हातातून निसटू दिलेलाच नाहीये. ये फेविक्विक का जोड छूटेगा नाही हेच सांगितलं सोहेलने. 36 लॉस ऑफ 7 विकेट. बंटी जोशी 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. बंटी जोशी देखील कमाल करतोय. फार एंडने बंटी जोशी, पॅव्हलिन एंडने जीशान, दोघांची कमाल. समोर मारलाय, बॅक टू द बॉलर, ओव्हर द बॉलर हेड. डीप मधून फिल्डर येतात तोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 धावा. अभी भी यहाँ से उत्तन टीम को कुछ बड़े शॉट की जरूरत है. 9 गेंदें बची है लेकिन अब तक हाथ खोलने की जगह नहीं दी है आरसीसी पेट के गेंदबाजों ने. 37 रन आहेत, 7 फलंदाज बाद आहेत, 9 बॉल. त्याच्यावर एक स्ट्राईक करावी लागणार आहे. केली आहे ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार. उस्मान पटेल होता आणि त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय हा षटकार. देखिए कुणाल सर, गेंद सर पे से जाए या पानी, दोनों सूरतें डुबा देती है. ऑफ स्टंप के बाहर से उन्होंने चमाट शॉट खेला था और ये देखिए उछलते हुए उस्मान, मस्तक पे दस्तक, 6 रन. आणि तेच दाखवले सध्या एलईडी वॉलवर. मस्तक पे दस्तक, अँगल करत टाकण्याचा प्रयत्न, फिरवलाय बॉल, चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डिंग चांगली. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 44 धावा, 7 फलंदाज बाद. लास्ट बॉल या ओव्हरचा, ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस. 6वं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. मजा येईल या मॅचमध्ये. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, हा इतिहास राहिलाय क्रिकेटचा. या मैदानावर देखील हाय व्होल्टेजच मॅच होतात. लास्ट बॉल स्पेलचा आहे बंटीच्या. समोर मारलाय फटका, फोर्स चांगला केला आडव्या बॅटने. डीप मधून फिल्डर येतो उस्मान पटेल, भरपूर वेगाने आलाय तोपर्यंत एक सिंगल. ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ आता संपलाय. धावा झाल्यात 45 आणि आता टाइमच्या बाबतीत सांगतो 11:31 झालेले आहेत. 11:01 बॉल टाकण्यात आला होता. 3 मिनिटं मायनस केले म्हणजे फक्त 28 मिनिटांमध्ये 6 षटक टाकण्यात यश आलंय. ओव्हर रेट चांगलं आहे. आपण पाहतोय वरुणेश पाटील साहेबांना. वरुणेश पाटील साहेब म्हटल्यानंतर सध्या आपण पाहतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेतेपद त्यांच्याकडे आहे आणि त्यातल्या त्यात क्रिकेटवर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व 13 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय. 7 लाख रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये. 2 मालिकावीराच्या कार्ड देण्यात येणार आहेत, एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला, त्याचबरोबर टीम ग्रामीण मधल्या एका खेळाडूला. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर यांच्यासाठी बाईक आहेत
आणि त्याच्यामुळे चर्चा आहे वरुणेश पाटील साहेबांच्या या संपूर्ण आयोजनाची. खतरनाक असं आयोजन, ज्या स्पर्धेची चर्चा होते संपूर्ण पंचक्रोशीत, भिवंडीत या स्पर्धेची चर्चा होते महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात संपूर्ण भारतात. बिल्कुल दिल दिल खोल के खर्चा किया है वरुणेश पाटिल साहब ने. कुणाल, किसी ने कहा है कि वो मेरी मौजूदगी को इस तरह तस्लीम करता है. मैं कतरा हूँ मगर दरिया मेरी ताज़ीम करता है. खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसको देता है जो उसे तकसीम करता है. वा वा. चिंतामणी ट्रान्सपोर्टचे मॉन्टी मुकादम साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. सूरज मुकादम, आपलं सहर्ष स्वागत. यॉर्कर सरळ विकेट कीपरच्या हातात. काल 1 मिलियन प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे, म्हणजे 10 लाख त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी, आज 9 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिलेली आहे 70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. येस, चिंतामणी ट्रान्सपोर्टचे मुकादम साहेब, त्यांचे इथे आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब या स्पर्धेमध्ये. वेलकम. पुढचा बॉल, डॉट बॉल आलाय पहिला. स्टेप आउट, त्याच्यानंतर कडा प्रहार गॅप मध्ये, हा देखील चाललाय फ्लॅट. ऍडव्हर्टायझिंग कुशन वर जाऊन हिट झालाय. हाय तो षटकार. डी इव्हेंटचं नक्कीच कौतुक करेन मी. काय बाउंड्री रोप बनवलेले आहेत उमेश नायडू यांनी, आणि तिथे लागणारा हा 70 लगा तो 6. इयन बॉटम की याद ताज़ा होती हुई, कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा गेंद को, फ्लैट 6, नाप तोल के मारा हुआ सिक्सर. बरोबर त्या बाउंड्री रोपवर 6 धावा येत आहेत. प्रत्येकाचं कौतुक व्हायला पाहिजे. रुपेश मंडप डेकोरेटर्स, लाईटची व्यवस्था, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था रुपेश पाटील यांनी केली आहे, जे रुपेश मंडप डेकोरेटर्सचे ओनर आहेत. पुढचा बॉल, अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटची कडा, रनआउट चान्स आहे, परंतु यावेळेला नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज रनआउट होईल का? हो, तसं झालंय. फलंदाज धावबाद, विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट मिळाली. 8वा धक्का बसतोय टीम जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तनला. हालांकि एक सिक्सर जरूर लगाया था, लेकिन उन्होंने स्ट्राइक अपने पार्टनर को रोटेट किया है. देखना है कि बची हुई गेंद पर ये सेक्रीफाई काम करता है या नहीं. वाइड फुल टॉस गेंद थी, फिर निकल के मारना चाहते थे और नॉन स्ट्राइक पर विपुल आउट होकर जा रहे हैं. विपुल आउट झालाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. प्रतीक गर्या. भरपूर लेट आलाय बॅटिंगसाठी प्रतीक गर्या. अपेक्षा असतात या खेळाडूंकडून ज्या वेळेला उत्तनचा संघ मैदानामध्ये उतरतो, परंतु काय बॉलिंग केली आहे वसीमबाई फॅन क्लब इंडिया आरसीसी पेट या टीमने. 51ला 8, लास्ट 3 बॉल, 3 बॉल शिल्लक आहेत. अनिल पाटील एक्सपिरियन्स दाखवत असताना अनिल पाटील अपील केली आहे. बॉल मागे चाललाय आणि इथे देखील धाव मिळणार नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक. ऐसा लग रहा है कि पहली ही गेंद से गेंदबाज पीछे पड़ गए हैं बल्लेबाजों के. तो इम्पॅक्ट थोडासा बाहेरच होता, आउटसाइड ऑफ स्टंप, आणि बॉल कमरेच्या उंचीवर होता. त्याचमुळे योग्य निर्णय. आणि लगेचच अनिल पाटील यांना माहिती आहे, तो एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्यांनी जास्त अपील केलेली नाहीये. प्रतीक गर्या मोठा फटका मारण्यासाठी पटाईत आहे, मारावं लागेल. डकआउट थोडंसं निराश आहे. चिंतातूर चेहरे पाहायला मिळत आहे. चिंता आहे, परंतु एक डावच संपेल. आता दुसरा डाव तुमच्या हातात आहे. तुम्ही कशी बॉलिंग करतायत त्याच्यावर हा सामना आहे. बॉल हवेत आहे. चान्स. परत फिल्डर धावतोय. प्रयत्न सुरू आहे. सोहेलच्या हाताला आज प्रत्येक कॅच चिपकतोय. आणखीन एक चांगला झेल चिटकत असताना सोहेलची कमालीची फील्डिंग इथे पाहायला मिळाली. आणखीन एक कॅच त्याने पकडलाय. बॅटर आउट. एक प्लस पॉइंट इस वक्त जा रहा है जनक राजा एनबी स्पोर्ट्स उत्तन की तरफ. ऐसे लग रहा है कि सभी बल्लेबाजों को बल्लेबाजी मिल रही है. 3 कॅच पकडलेले आहेत आतापर्यंत सोहेलने, आणि 3ही कॅच रनिंग कॅच होत्या. आज येईल पका. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट पासून धावत आला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत, आणि त्याच्यानंतर हा झेल. 2 कॅच तर अशा पकडल्यात ज्यावेळेला कॅप खाली पडली आहे. त्याच्या डोक्यावर कॅप नव्हती, परंतु झेल टिपलेत त्याने. असा खेळ राहिला आज. खतरनाक कॅच आतापर्यंत.
आणि हाय कॅच जो बॉल हवेत होता कव्हर्सला मागे धावत जाऊन हा झेल टिपला होता तेव्हाही कॅप पडली. ओ हो हो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर बिग हिट वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. हा येतोय सिक्सर. 7व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर आला. धावा झाल्या 57-58चं टार्गेट आहे. 58 टू विन. वसीमभाई फॅन क्लब आरसीसी पेट या टीमच्या समोर 58चं लक्ष. रायनल ने 11वें नंबर पे आकर ये गजब का शॉट खेला. आइए देखते हैं. स्विंग के ऑन साइड में गजब का भिंगड़ी था 6 रनों के लिए. आज बॅटिंग मध्ये जर आपण पाहिलं तर लोकेशने एक सिक्सर मारलाय. त्याच्यानंतर ग्लेनने एक सिक्सर मारलाय. इविन मेंडोसाने सिक्सर मारलाय. विपुलने सिक्सर मारलाय. रायनल आला 11व्या नंबरवर त्याने देखील सिक्सर मारलाय. परंतु तरी देखील ज्या धावा पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही आहेत. परंतु इथून देखील संघर्ष होऊ शकतो. वरुणेश पाटील साहेब त्यांचे संपूर्ण कार्यकर्त्यांची फळी ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली आहे. या फाउंडेशनने मेहनत घेतली आहे. संजय कराळे, सचिन कराळे, मच्छिंद्र मात्रे, जयकांत मात्रे, महेश पाटील, कैलाश पाटील, सुहाजी मात्रे, रुपेश घोडे, अनिकेत मात्रे, राकेश कराळे, दीपेश कराळे, कुमार मात्रे, अजय नाईक, संदेश कराळे, टॉनी सिंग या सगळ्यांची मेहनत आहे. संपूर्ण हायलाइट्स दाखवली जाते सध्या तुमच्या स्क्रीनवर. कसा राहिला डाव, कशा गेल्या विकेट्स आणि त्या लगातार विकेट्स ते त्याचं पतन झालं. बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. अजय नाईक, संदेश कराळे, टॉनी सिंग, पंकज कराळे, मंगेश मात्रे, प्रवीण पाटील, विघ्नेश भोईर, सौरभ पाटील, दयानंद मात्रे सगळ्यांची मेहनत आहे. आणि आता विकेट्स 9 फलंदाज बाद झाले. ही बॅटची कडा जिशानने कमाल केली आज. जिशानची बॉलिंग खतरनाक होती आणि त्यातल्या त्यात कॅचिंग हे पास सोहेलच्या कॅचेस. ही पहिली कॅच होती सोहेलची. त्याच्यानंतर 2 कॅच तर अफलातून घेतल्या सोहेलने. हा दुसरा कॅच होता सोहेलचा जो मागे धावत जाऊन त्याने टिपला होता. त्याच्यानंतर तिसरा कॅच कव्हर पॉईंटवरून आला आणि त्याच्यानंतर देखील त्याने तो तिसरा कॅच पकडला होता. हा बॉल षटकारासाठी गेला होता आल्या. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. नॉन स्ट्रायकर एंडला विपुल सिक्सर मारल्यानंतर आउट झाला आणि त्याच्यानंतर हा कॅच परत एक वेळेला तोच खेळाडू तोच सोहेल तिसरा कॅच पकडत असताना दिसलाय या मॅच मध्ये. आणि हा शेवटचा बॉल त्याच्यावर रायनल इतूर चतुर आहे. त्याच्या बॅटमधून सिक्सर आणि त्याचमुळे पहिला डाव संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 70-70चे प्रवर्तक तारिफ सय्यद सर आणि वरुणेश पाटील तिथे चर्चा करतात या क्रिकेटच्या स्पर्धेची. चर्चा फक्त एकच असते क्रिकेटची, प्युअर गेम आणि त्यातल्या त्यात हा संपूर्ण ग्रामीण बिग बॅश लीगचा महोत्सव. त्याच्यामुळे कालचा जो दिवस होता, कालची जी रात्र होती ती उल्लेखनीय राहिली. 1 मिलियन व्ह्यूवरशिप, 10 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. आज 9 लाख प्रेक्षक होऊन गेलेले आहेत. अजून एक मॅच आहे त्याच्यामुळे आज देखील 1 मिलियन व्ह्यूवरशिप अगदी सहज प्राप्त केली जाईल 70-70 स्पोर्ट्सवर. काल 7 शूज दिले, आज 3 शूज दिलेत आपण प्रेक्षकांना. प्रेक्षकांनी नाराज केलेलं नाहीये. त्याचबरोबर जे लकी विनर्स आहेत त्यांना देखील कुरिअर करून त्या कॅप, त्या टी शर्ट त्या देखील पाठवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यासाठी वेळ कधीच घेतला जात नाही. मी काल देखील उल्लेख केला होता. आता 42 बॉल 58 धावा करायचे आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. रायगडचा टायगर मैदानामध्ये उस्मान पटेल आणि सोहेल आलाय फलंदाजीसाठी. वेलकम बैक. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं ग्रामीण बिग बैश. आप तक लाए पेशकश वरुण एस पाटिल फाउंडेशन और वरुण पाटिल साहब की. ये आप उनको टीवी मॉनिटर पे देख सकते हैं. मैन बिहाइंड शो, पब्लिक फिगर उन्हें कहा जाता है. हर जगह बहुत ही लोकप्रिय हैं. उनके साथ मिस्टर 70-70 मोहतरम तारिफ भाई, दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल और सोहेल शेख. सोहेल शेख भी सामने की ओर अच्छी बल्लेबाजी करते हैं, जबकि सामना करने जा रहे हैं उस्मान पटेल. बॉलिंग में इस वक्त लगाया जा रहा है रायनल को. रायनल को भी पता है कि फाइनल में टीम को पहुंचाना है या सुपर 8 में, तो गेंदबाजी उनको चैनल में रखनी होगी. हालांकि इस तरह के जो स्कोर्स रहते हैं कुणाल सर,
कभी कभी ये मैच बहुत ही कट टू कट जाते हैं और इस तरह के स्कोर के मैच जब कट टू कट जाते हैं तो रोंगटे खड़े हो जाते हैं। खेल की शुरुआत राइनल उस्मान पटेल के लिए ऑन साइड में खेलना चाहते थे, उछाल कम था, चकमाक आगे। पहिला बॉल डॉट इथे पाहायला मिळतोय। रायनल इत्तूर याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील, कारण हा बॉल दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे। हा फ्लिपर होता, पडल्यानंतर झपकन आला आतमध्ये, लेग स्टंपवर गेला बॉल उस्मानसाठी। रायनल उस्मान को फिर स्टंप छोड़ के खेलने की कोशिश, वाइड गेंद क्लोज होता लेग स्टंप पासून हा बॉल, वाईड बॉल तर आलाय, एक्स्ट्रा रन मिळाली आहे, खातं उघडले, परंतु लेग स्टंपच्या भरपूर जवळून हा बॉल गेला। पा ऍक्शन रिप्ले, ओ क्लोज होता हा बॉल लेग स्टंपच्या, त्याच्यामुळे चांगली बॉलिंग सध्या रायनल इत्तूरची। अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल, एक्स्ट्रा रन आली आहे या बॉलवर। पहिला डॉट, दुसरा वाईड। इस मर्तबा कट करने की कोशिश, ज्यादा जगह नहीं थी, फिर बीट किया उस्मान पटेल को। आणि जास्त जागा देणार देखील नाहीये रायनल इत्तूर, कारण हीच तर खासियत आहे। मगाशी म्हणतो एक बॉल आतमध्ये आणला, हा बॉल पडल्यानंतर देखील चांगला उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातात, त्याच्यानंतर तो खाली। आणि उस्मान पटेल स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, ती जागा मिळाली नाहीये, शरीराच्या जवळ कट करण्याचा प्रयत्न होता, म्हणूनच ती जागा दिलेली नाहीये या बॉलवर। उत्तन ने भी कमर कस ली है, आर या पार। बॉल परफेक्ट यॉर्कर, उस्मान पटेल आउट, व्हाट अ बॉल। परत तो सेटअप, पहिला बॉल लेग स्टंपच्या जवळ, दुसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईड, त्याच्यानंतर स्क्वेअर कटचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्कर। इथे हीच खासियत आहे रायनल इत्तूरची। इत्तूर आहे चतुर, रायनल त्याचं नाव, आणि सध्या त्याने काम करून दाखवलंय, विकेट घेणं त्याचं काम। आउट होतोय रायगडचा टायगर उस्मान, ब्रॉन्झ डकचा शिकार। 3 बॉल त्याने फेस केले, आणि काय सेटअप होता या विकेटचा। सुरुवातच चांगली केली होती, फ्लिपरने बॉल पडल्यानंतर आतमध्येला झपकन पायावर लागला, त्याच्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर वाईड आला, त्याच्यानंतर स्क्वेअर कटचा प्रयत्न तिथे फसला, आणि दोन्ही पायांच्या मधून त्रिफळा उद्ध्वस्त टो क्रशिंग यॉर्कर रायनल इत्तूरच्या खात्यामध्ये। उस्मान पटेलची विकेट। अनप्लेबल अनप्लेबल, दोनों पैरों के बीच में से जाकर गेंद स्टंप से टकराई। जो विकेट चाहिए था टीम को वो मिल गया है। ये बहुत ही खूबसूरत दिल फरेब नज़ारा आप देख रहे हैं 70-70 ड्रोन कैम की मदद से। बिल्डिंगों की बालकनीज की लाइटें जल रही है, स्ट्रीट लाइटें जली हुई है, तमाम कोन और उसके अतराफ की। श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इथे निराश उस्मान, त्यांनी निराशा केली आहे त्याच्या फॅन्सची, तो परतलाय। ड्रोन व्ह्यू म्हणजे बर्ड आय व्ह्यू, पक्षाच्या डोळ्यातून ही क्रीडानगरी कशी दिसते हे दाखवलं जाते 70-70 स्पोर्ट्सवर। अप्रतिम टेलिकास्ट, तेवढंच चांगलं विहंगम दृश्य। 39 बॉल 57 धावा करायचे आहेत। नमित पगडे न्यू बॅटर मैदानामध्ये। रायनल नमित को खेलना चाहते थे ऑन साइड में, बल्ले को छुआ गेंद ने, शॉर्ट पॉइंट पे 1 रन। दबाव दबाव तुम्हाला बनवावा लागेल, तो असा बनवला जाईल, बॅटच्या आतमध्ये लागला, परत एक वेळा आतमध्ये येणारा बॉल, आणि पावर लागल्यानंतर शॉर्ट कव्हर पॉइंटला सिंगल तिथे मिळताना दिसते। उस्मान डगआउटमध्ये थोडंसं टेन्शन तर आहे, त्याची विकेट आली, ती लवकर आली, कारण परफेक्ट यॉर्कर दोन्ही पायांच्या मधून। इथे मात्र बोल्ड केलाय रायनल इत्तूरने। म्हटलं होतं इत्तूर आहे भरपूर चतुर, आणि तो अशाच विकेट घेतो। चर्चा आहे रायनल इत्तूरची। रायनल सोहेल को खड़े खड़े खेला है, इनफील्ड के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। स्ट्रॉन्ग जोन है सोहेल शेख का। स्टँड अँड डिलिव्हर्ड फटका, जागेवरूनच उभ्या उभ्या बॉलला उडवलं त्याने। मिड ऑफ आतमध्ये होता, माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे, आणि शरीरापासून थोडासा दूर खेळला, आणि विशेष काय बॅट ज्या वेळेला फिरली त्यावेळेला बॅट मागे पाठीवर ती शाबासकीची थाप देते, याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता काय टायमिंग होतं। जिथे डगआउट आहे तिथे मारलाय, आणि 4 धावा वसूल केल्यात सोहेलने। टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, रिवायती पावर प्ले शॉट। बहुत ही कड़क शॉट है, लेकिन पीछे प्रोडक्शन है। डीप वाइडिश मिड विकेट पर 1 रन। सगळे फटके आहेत बात्यामध्ये,
लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह दाखवला, त्याच्यानंतर ऑन साईडला दिशा दिली. वारे ब्रदर्स तिथे आहेत, जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन या टीमचे संघमालक. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या मॅचमध्ये त्यांना तीच अपेक्षा आहे की कुठेतरी कमबॅक करेल संघ. संघर्ष करण्यासाठी धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 7 रन आहेत, एक फलंदाज बाद आहे. 36 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. आणि या दुसऱ्या डावाचा बॉल पडलाय 11:43 त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत देखील सहकार्य करा. पहिला डाव होता तो 28 मिनिटांमध्ये 6 ओव्हर झाले होते, त्यामुळे एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये आला नव्हता लास्ट ओव्हरमध्ये. त्यामुळे तुम्ही देखील तसंच क्रिकेट खेळत राहा, टाइमच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. वंडरफुल वंडरफुल टेक्नोलॉजी यूज बाय 70 स्पोर्ट्स. क्या नज़ारा है. देखिए पहले ओवर में 7 रन आए. रायनल ने ये हमारा सब्सक्राइब मीटर 10,86,035 सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और शेयर कीजिए. हो, 86,000 झालेले आहेत, म्हणजेच लकी ड्रॉ आता थोड्याच वेळात होईल आणि त्यानंतर 5 भाग्यवान विजेत्यांना आणखीन काही पारितोषिकं दिली जातील 70 स्पोर्ट्सकडून. काल तर 70 स्पोर्ट्सने एक धमाकाच केला. शुभम नाईकचा सन्मान केला, तो देखील iPhone 17 Pro देऊन. 256 GB iPhone 17 Pro. मरता क्या ना करता, ऑल इंडिया आइकॉन लोकेश चौहान को मोर्चे पे लगाया गया है. फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं. फ्लाई स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट है, सर्कल में कवर, एक खिलाड़ी वाइडिश मिड ऑफ पे. लोकेश चौहान ऑल इंडिया आइकॉन है. देखिए अभी तक जो उत्तन के कैप्टन है उनकी रणनीति सही लग रही है. लोकेश चौहान सामने से आते हुए, सोहेल को बढ़िया स्ट्रोक है, जूजी ऑफ वॉली लॉन्ग ऑन के ऊपर खेला है, 4 रन. बॉटम हँडचा वापर पहा या फटक्यावर. सोहेलच्या पॅटमधून हा चौकार आलाय. मिडॉन आतमध्ये माहिती पॉवर प्ले सुरू आहे, शफल झाला पहा, बॉटम हँड पहा. ओ काय फटका आहे, मिनी हेलिकॉप्टर बरोबर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार आलाय सोहेलच्या पॅटमधून. मी म्हटलं होतं सगळे फटके त्याच्याकडे, एवढं सोपं नाहीये ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला लोकेश चव्हाणला. त्याच्या विरुद्ध आज चौकार आलाय मिडॉनच्या डोक्यावरून. सोहेल कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहिल्या डावात 3 कॅच पकडल्या, दुसऱ्या डावात 2 चौकार मारलेले आहेत त्याच्या पॅटमधून. मिनी हेलिकॉप्टर पा, टायमिंग, फोटोजेनिक शॉट, फोटो काढावा सोहेलचा, अगदी तसा फटका. कडक 4. गजब का पिकअप शॉट है, वेकेंट एरिया है, फ्लैट गेंद गई है, 6 रन जेट विमान की तरह. हो, वरुण एस पाटील फाउंडेशनचा जो बॅनर आहे ना, बरोबर त्याला हिट झालाय. आणि फाउंडेशनचं एवढं चांगलं काम आहे ते या फटक्याच्या माध्यमातून दाखवलंय. पा ऍक्शन रिप्ले, पुढे टाकलेला बॉल होता, बरोबर पिक केली, लेंथला टिक केलं षटकार. आणि तिकडे वरुण एस पाटील फाउंडेशनचा बॅनर आहे, त्याला हिट करणारा हा षटकार आहे, सुपर हिट षटकार आहे. फलंदाज सोहेलच्या बॅटमधून सिक्सर. इस तरह के शॉट खेलने के लिए आपके कलाइयों में बहुत ताकत होना चाहिए, फौलादी कलाइयां. लोकेश चौहान पे हल्ला बोल दिया है सोहेल शेख ने. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को एक्स्ट्रा कवर में, मिसफील्ड हुआ है, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. दिलकश शॉट. और एक गोल. हाताला लागला, पायाला लागला आणि थेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. कव्हर ड्राईव्ह, पुढे सरसावत असताना इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, बॉल पकडण्याचा प्रयत्न, हाताला लागला आणि त्याच्यानंतर मागच्या पायाला लागून परफेक्ट गोल. 4 रन इथे मिळत असताना का एक तगडा गोलंदाज तुमच्या टीमकडे आहे. त्याने मगाशीच एक विकेट घेतली आहे, फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. म्हणूनच काय परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स कडून त्याच्याच हातामध्ये बॉल सोपवण्यात आला कॅप्टन कडून. आणि आता तशीच गोलंदाजी करावी लागेल. बिल्कुल रायनल को कंटिन्यू रखा गया है, चारा भी नहीं था, क्योंकि यहां से विकेट ही दबाव बढ़ा सकते हैं आरसीसी पेट पर. रायनल खींच के मारा है, ये चाबुक है,
6 रन, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. यस, चाबुक शॉट तो स्क्रीनवर आलेला आहे आणि तसाच हा चाबुक शॉट होता. विश्वजित ठाकूर बरोबर पुल, फ्रंट फुटवर पुल केलाय. रोहित शर्माची आठवण करून दिली. नंदकिशोर परब साहेबांच्या बॅनरला हिट होणारा हा षटकार आहे, सुपर हिट षटकार आहे. बॅटर विश्वजित ठाकूर कडून आता 29 बॉलमध्ये 30 धावा करायचे आहेत. बहुत चर्चित खिलाड़ी हैं. इस मरतबा बहुत ही खूबसूरत कलाइयों का उपयोग टर्न कर दिया. फ्रंट फुट पे आकर आउटफील्ड में स्क्वायर लेग बाउंड्री पे 1 रन. मनगट उत्तम शॉट, मनगटाचा वापर केला, बरोबर दिशा दिली. सिंगल डबल देखील चालतील. विश्वजितला माहिती आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळायचं. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय, त्याच्यामुळे दुसऱ्या बॉलवर हलक्या हाताने बॉलला ढकललं, बरोबर वळवलं. डीप स्क्वेअर लेग सेट आहे, डीपमध्ये नमित पगडे आता सध्या स्ट्राईक रेंजला. परंतु सोहेल हे होतं कारण ज्यावेळेला विश्वजित ठाकूर मैदानामध्ये आला आणि सोहेल इनसाइड एज लागल्यानंतर स्टंपवर आउट झाला, प्लेड ऑन झालाय सोहेल आणि त्याचमुळे विश्वजित मैदानामध्ये आला. रायनल ओ बढ़िया गेंद, थोड़ी रुक कर आई थी, दुविधा में पड़ गए थे वहां पे नमित पगड़े. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल, कारण रन बॉल इक्वेशन असतं त्यावेळेला महत्वाचे डॉट बॉल, त्यावेळेला महत्वाचे विकेट. थोडासा क्रिजच्या आतमध्ये जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आला नमितच्या विरुद्ध. इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया उन साइड में. फील्डर मौजूद है डीप में, 1 रन. आपने सही कहा, मेरा भी अपना मानना है कि आप 3 डॉट गेंदें करते हैं तो विकेट के बराबर रहती. एक्झॅक्ट सर, आपका सही मानना है. 26 बॉलमध्ये 28 धावा करायचे आहेत, 26 गेंदे 28 रन, 30 धावा झालेल्या आहेत. रिक्वायर रन रेट घसरलाय. विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय. नमित पगडे 2 धावांवर खेळतोय. 4 बॉलमध्ये फिल्डिंगमध्ये सातत्याने बदल दिसेल आता. सलीम डॉन पे एक खिलाड़ी लगा दिया गया है. अच्छा ड्राइव ऑफ वाली पे लेके कारपेट ड्राइव वाइडिश लॉन्ग ऑफ पे 1 रन. गेंद के मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं विश्वजीत ठाकूर. एक्झॅक्ट माझ्या मनातले शब्द चोरलेत तुम्ही. मी तेच बोलणार होतो की बॉलरच्या आणि बॉलच्या मेरिटवर सध्या फलंदाजी सुरू आहे. जास्त जोखीम घ्यायची नाहीये, माहिती आहे विकेट गमवायच्या नाहीयेत. 25 बॉलमध्ये 27 करायचे आहेत, जास्त मोठं लक्षही नाहीये. एखादा खराब बॉल येईल त्याच्यावर अटॅक करायचं आहे, हेच प्लॅनिंग आहे विश्वजित ठाकूरचं. क्या कमाल का शॉट खेला है, लेकिन फील्डर मौजूद है, इम्प्रोवाइज तरीके से खेला, 1 रन आता हुआ. चांगली फिल्डिंग मागे पाहायला मिळते. आणि आपण मगाशी सांगितलंच होतं गिव्ह अवे मध्ये ते पारितोषिक दिले जाणार आहेत त्या प्रेक्षकांना. सुरेंद्र आहेत पहिले विनर, त्यानंतर रोहित आहेत सेकंड विनर, त्याच्यानंतर सागर बागरे आहेत थर्ड विनर, त्याच्यानंतर अक्षय कोठारी आहेत आणि सूरज बैकर गोरेगाव मुंबई शहापूरचे 2 विनर आहेत. पालघर कोळगावचा 1 विनर आहे. या सगळ्यांना आता 70 स्पोर्ट्स कडून गिफ्ट येईल. घर बसल्या कुठेही जायची गरज नाही, कुरिअरद्वारे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि जसजसे 1,000 फॉलोअर्स आणि त्यातल्या त्यात सबस्क्रायबर वाढत राहतील, 70 स्पोर्ट्सवर तुमच्यासाठी पारितोषिकं आहेत. शेवटच्या 2 रात्रीमध्ये 2 बाईक आहेत प्रेक्षकांसाठी. जे मैदानामध्ये येऊन कॅचेस पकडतील त्यांच्यासाठी त्यांच्याही नावाची नोंद आहे आणि त्यातल्या त्यात जे प्रेक्षक सबस्क्राईब करतील घर बसल्या त्यांच्याही नावाची नोंद आहे. मग होईल तो ड्रॉ आणि मग दिली जाईल ती बाईक त्या प्रेक्षकाला. 24 बॉल आणि अजूनही 26 धावांची गरज. होनी को अनहोनी में बदलते या नहीं, आइए सुनते हैं मिस्टर IPL सर कुणाल दाते से. 32 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. लोकेश परत एक वेळा बॉलिंगसाठी. आता लोकेशसाठी एक गोष्ट चांगली आहे की लेफ्ट हँडेड बॅटर समोर नाही आहेत, दोन्ही रायटी बॅटर आहेत. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, जास्त बाहेर टाकलाय. ग्रंटिंग साऊंड आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेगाने बॉलिंग करतोय ऊर्जा झोकतोय. रफ्तार के साथ कंट्रोल गेंदबाजी करना होगी, क्योंकि आपके पास अब बचाने के लिए कुछ नहीं बचा है, लेकिन पाने के लिए बहुत कुछ बचा है. नेक्स्ट बॉल लोकेश.
फुल टॉस. आता मात्र उडवलाय बॉलला, पंख लावलेत, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. काव कॉर्नर, सीमारेषा पार. इथे धावा, बाउंड्री चेक होईल. येस, बाउंड्री चेक. 4 की 6 ही चर्चा राहील. बाउंड्री चेक होईल. अगदी थोड्याच वेळात भिवंडीचे हॅट्रिक MLA महेश चौगले यांचं इथे आगमन होणार आहे. त्यांची प्रतीक्षा आहेच या स्पर्धेमध्ये. संघ मालक देखील राहिलेले आहेत महेश चौगले. नॅन्सी चौटा, हिरवा मानकोली, मंचा गुलवी आणि महेश चौगले हे संघ मालक आहेत त्या टीमचे. आणि चौकार आलाय, 4 आहे. 4 धावा मिळताना दिसत आहेत. फुल टॉस बॉलवर बरोबर प्रहार केला. नमित पगडेने उडवला बॉलला खाऊ कॉर्नरला. बॉल एक टप्पा घेत गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावा. आणि यावेळेला इम्प्रोवायझिंग फटका, दादा सुपला शॉट, बॉलला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा मिळतील. चौकार. नमित पकड़े ने गेंदबाज को सही पकड़े, 2 पे 2 चौके आए हैं. ये शॉट को देखिए, कमाल का सुपला इम्प्रोवाइज स्ट्रोक खेला, 4 रन. खतरनाक बॅटिंग. आता मात्र नमित पगडेने तो जम बसवला आणि सुपला शॉट आला आपल्या स्क्रीनवर. हेच तर खासियत आहे 70-70 स्पोर्ट्सच्या ग्राफिक्स टीमची. सगळ्या गोष्टी एका क्लिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नमित पगडेचा सुपला ड्राईव्ह, खूपच चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, अनस्टॉपेबल. नमित पगडे, काय फटका होता या बॉलवर. CLASS क्लास लिहिलंय. क्लासिकल बॅटिंग. सलग 3 बॉलवर 3 चौकार मारलेले आहेत. Have a look at that. Classical stroke. Picks on the off volley. Slightly, little bit inside out for 4. ज्यांची आपण वाट पाहत होतो, आता ती प्रतीक्षा संपली आहे. कारण भिवंडीचे हॅट्रिक MLA आदरणीय महेश शेठ चौगले यांचं इथे आगमन होत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सामना थोडंसं थांबवायचंय पंच. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. भिवंडीची आन बान शान हॅट्रिक MLA म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय महेश चौगले यांचं इथे आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि त्यांच्याच बरोबरीने खाडीपारचे दमदार सरपंच अल्ताफ बाली साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. भिवंडी ऑलिम्पिक सारखी देखील स्पर्धा ज्यांनी आपल्याला दिली असे महेश चौगले आणि त्यांच्या बरोबरीने खाडीपारची आन बान शान आदरणीय सरपंच अल्ताफ बाली म्हणजेच बाली ट्रॉफीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. भिवंडी प्रीमियर लीगची ओळख म्हणजेच अल्ताफ बाली. त्यांचं देखील आगमन होत आहे. सुस्वागतम. हमारे बीच अभी अभी आप सही देख सकते हैं भिवंडी के हैट्रिक आमदार डैशिंग डायनामिक महेश चौगले साहब और गो ईस्ट और वेस्ट अल्ताफ बाली इज द बेस्ट. अल्ताफ बाली सर जुड़ चुके हैं. आप दोनों का हार्दिक स्वागत है. भिवंडी ओलंपिक के शिल्पकार रहे हैं, जबकि बाली ट्रॉफी और BPL अल्ताफ बाली कई सालों से करते हुए. यस, नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आलेले आहेत महेश चौगले यांचं इथे आगमन आणि अल्ताफ बाली सरांचं आगमन. उलटा फटका, रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता. गलीमधून बॉल निघतोय हळूहळू. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर पुढे जाईल. तिथे आपण पाहतोय तारिफ सय्यद यांना, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार वरुणेश पाटील साहेबांना, भिवंडी ऑलिम्पिक ज्यांनी भिवंडीला दिली असे आदरणीय महेश चौगले हॅट्रिक MLA म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि त्यातल्या त्यात खाडी पारची आन बान शान सरपंच साहेब अल्ताफ बाली सरांचं इथे आगमन झालेलं आहे. क्रिकेटवर भरपूर प्रेम, दरवर्षी वेगवेगळ्या ट्रॉफीज, वेगवेगळ्या स्पर्धा जे आपल्यासाठी घेऊन येत असतात. ही क्रिकेट प्रेमी मंडळी आहेत. 45 रन, 46 रन, 1 रन ऍड झाले, 46 झालेले आहेत. परत एक वेळा मागे ग्लान्स केलाय. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. विश्वजितच्या खात्यामध्ये 47 रन स्कोर बोर्डवर. या मॅचमध्ये टार्गेट तसं सोपंच होतं, 58 करायचे आहेत. हा बॅनर पहा, वरुणेश पाटील फाउंडेशन ज्यांची आपण प्रतीक्षेत होतो, ज्यांची आपण वाट पाहत होतो, महेश प्रभाकर चौगुले साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. भिवंडीची आन बान शान, त्याचबरोबर हॅट्रिक MLA म्हणून त्यांची ओळख आहे. विजयाची हॅट्रिक त्यांनी संपादित केली. त्यांचं सहर्ष स्वागत. भिवंडी ऑलिम्पिक त्यांनी आपल्याला दिलं. अपील अपील अपील.
परंतु सध्या तरी स्पष्ट नकार अंपायरचा इथे पाहायला मिळतोय आणि त्यामुळे ओव्हरची आता इथे समाप्ती होईल. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 47. 3 ओवर में कितने और रन चाहिए अल्पेश? 11. है कोई टोटका आपके पास? चांगला डिसिजन त्या अगोदर अंपायरचा. लेग स्टंपच्या बाहेर चाललेला हा बॉल आणि ती चर्चा आहे भिवंडी ऑलिम्पिकची देखील. अल्ताफ बाली सर तिथे उपस्थित झाल्यानंतर ती चर्चा असते बाली ट्रॉफीची देखील. वरुण एस पाटील तिथे उपस्थित असल्यानंतर नेहमीच स्पर्धा आणि ती चर्चा असते ग्रामीण बिग बॅश लीगची आणि तारीफ सय्यद तिथे असल्यानंतर ती चर्चा असते प्रत्येक स्पर्धेची. मग हिम्मतनगर बिग बॅश लीग असो, सुप्रीमो ट्रॉफी असो, बिग बॅश असो, जी ग्रामीण बिग बॅश आहे आणि त्याच्यानंतर 1 करोडची ग्रामीणची आणखीन एक मोठी स्पर्धा आहे ते ग्रामीण सुपर बॅश. बिल्कुल, वहाँ पे तो एक कीर्तिमान बन जाएगा. जीतने वाली टीम पहली मर्तबा फकर से कहेंगी कि वो करोड़पति टीम है. देखिए एक बात ज़रूर है, इसी ग्राउंड पे 11 अप्रैल 2015 को वरुण एस पाटिल साहब ने सबसे पहले डे नाइट मैच केपीएल कराया था. येस नक्कीच. हे जे 4 चेहरे आहेत ना, काही काही क्रिकेटरचे जेवढे वय नसतील तेवढ्या स्पर्धा यांनी ठेवलेल्या आहेत. एवढ्या स्पर्धा यांनी केलेल्या आहेत. भिवंडी ऑलिम्पिक सारखी स्पर्धा दिली. सगळेच खेळ त्या भिवंडी ऑलिम्पिकमध्ये देण्यात आले. बॅटिंग पॉवर प्ले ते सध्या सुरू आहे. पुढचा बॉल स्टेप आउट, बॅटची कडा, फलंदाज बाद. विकेट इथे मिळत असताना विश्वजित ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. 11 धावा अजूनही करायचे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. निकल के मारना चाहते थे, गेंद के पिच तक भी पहुंचे थे, लेकिन गेंद हवा में थोड़ा सा घूमते हुए आई थी. आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा. दूर से खेले थे, यही कारण था मोटा सिरा. पहले स्लिप के सामने विकेट कीपर ने अच्छा कैच लिया. प्रतीक गर्या च्या खात्यामध्ये विकेट आली आहे. न्यू पॅटर्न बंटी जोशी आलाय फलंदाजीसाठी. बंटी जोशी देखील इम्पॅक्ट टाकू शकतो. त्याने टाकलाय, बॉलिंगमध्ये टाकलाय, त्याने विकेट घेतल्यात. बॅटिंग आता करायची आहे. या स्पर्धेमध्ये परत एक वेळा माहिती देतोय 2 कार आहेत. सुपर 4 मध्ये जाणाऱ्या टीमला सिरीज दिल्या जाणार आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. त्याच्यामध्ये एक ग्रामीण गटामध्ये, एक ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमधून जे खेळाडू आलेत, आयकॉन खेळाडू खेळण्यासाठी ही स्पर्धा, त्यांच्यासाठी 2 कार आणि त्याच्यामध्ये विकेटसाठी आहेत 7 पॉइंट आणि प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट. ही आहे ती अल्टो कार. कट करण्याचा प्रयत्न होता, लवकर कट केला, बॉडीच्या जवळ कट केला, त्याच्यामुळे डॉट. अच्छी गेंद, पॉझिटिव्ह अप्रोच लग रहा है गेंदबाज प्रतीक का. नक्कीच या स्पर्धेमध्ये महेशजी चौगुले साहेब आपल्या माहितीसाठी 2 कार आपण ठेवलेल्या आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये. 13 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये. परत एक वेळा एक चांगला बॉल अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी आणि आता लेग बायचा इशारा. कदाचित मला असं वाटते प्रथम दर्शनी हाईट असावी या बॉलला. यस, आपने मेरे मुंह की बात छीनी. हाइट फैक्टर ही रहा होगा. रिप्ले में हम देखना चाहेंगे क्यों नकारा था उस अपील को. एक बात है, बंटी जोशी भी जोश में आ गए थे. जब काम सुई से चल रहा हो तो तलवार निकालने की क्या जरूरत है. ये देखिए ऊपर लगी थी. सही कहा था ना मैंने. यस, ओ पिकअप शॉट उचललाय बॉलला आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने परफेक्ट जजमेंट. तिथे एक चांगला झेल टिपण्यात आलाय लोकेशच्या माध्यमातून. फलंदाज बाद. क्या कमाल का कैच लिया वहां पर ऑल इंडिया आइकॉन ने. देखिए पिछली 4 गेंदों पर एक ही रन है और बल्लेबाज लगातार बड़े शॉट खेलना चाहते हैं. नमित पगड़े, आइए देखते हैं किस तरह से लोकेश ने उस कैच को अंजाम दिया. विद द टाइट पिकअप शॉट खेला था. कमाल का कैच, वेल जज कैच. डीप मध्ये एक चांगला झेल, स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला झेल. न्यू बॅटर अफ्ताब खान बॅटिंगसाठी आलाय. 48 लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही सामना संपलेला नाहीये. बंटी जोशी तेच सांगतोय, चांगलं क्रिकेट खेळा. ही आहे मारुती अल्टो K10. या 2 कार दिल्या जाणार आहेत मॅन ऑफ द सिरीजसाठी. एक ऑल इंडिया आयकॉनला आणि त्याचबरोबर एक ग्रामीण क्रिकेटरला. 2 बाईक आहेत, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटरसाठी. आणि त्याच्यामुळे प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट, विकेटसाठी 7 पॉइंट आणि सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या 4 टीममधूनच मॅन ऑफ द सिरीज दिली जाणार आहे. परत एक वेळा सांगतोय, सेमीफायनल ज्या टीम खेळतील त्याच्यामधूनच ती कार दिली जाणार आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी.
ओ शॉर्ट बॉलचा वापर होता, बॉडी लवकर आतमध्ये आला बॉडीच्या दिशेने आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते आणि बॅटलाही ब्रश झालाय असं दिसतंय वाटतं. यस तसंच झालंय, बॅटलाही लागलाय, त्यामुळे एक धाव मिळते न्यू बॅटरच्या खात्यात. 9 धावा करायचे 13 मध्ये. लग रहा था कि विश्वजीत ठाकुर जो शॉट खेलने गए थे जल्दी समाप्त करना चाहते थे. क्या कमाल की गेंद थी. अभी भी प्रतिगारी की सराहना करनी होगी कि मैच छोड़ा नहीं है. एक्झॅक्ट सामना सुटलेला नाही अजूनही. बॉटमहँडचा वापर परत एक वेळा सिली मिडॉनच्या हातात खेळण्यात आलाय. आणखीन एक डॉट बॉल. प्रतीक गऱ्या चांगली बॉलिंग करत असताना आता 12 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात आणि हा सामना आता रंगत असताना कारण हॅट्रिक MLA महेश प्रभाकर चौगुले साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समोर एक चांगला सामना इथे रंगतोय. 12 चेंडू 9 धावांची गरज. अल्ताफ बाली साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. वरुण एस पाटील साहेबांची ही स्पर्धा आहे. महेश शेठ तुमच्या माहितीसाठी 13 लाख रुपयाचं पारितोषिक पहिलं आहे या स्पर्धेमध्ये. द्वितीय पारितोषिक 7 लाख रुपये. 2 कार ठेवण्यात आलेले आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये, एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडूसाठी आणि त्याचबरोबर एक कार दिली जाणार आहे ग्रामीणच्या मॅन ऑफ द सिरीजसाठी. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी दिल्या जाणाऱ्या 2 बाईक. हे संपूर्ण षटक दाखवलं जाते प्रतीक गऱ्याचं. पहिल्या बॉलवर विकेट घेतली, त्यानंतर बंटी जोशीला देखील थोडंसं शांतच ठेवलंय कट करण्याच्या प्रयत्नात. त्यानंतर बंटीचा हा बॉल देखील पायावर लागला, इथे लेग बायचा इशारा आला आणि त्यानंतर ही विकेट. लोकेशने अप्रतिम झेल टिपला स्क्वेअर लेगला. काय टेलिकास्ट होतं पहा त्या बॉलवर. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं हा बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर चांगला ऑफ ब्रेक आणि त्याच्यानंतरचा हा परफेक्ट यॉर्कर सिली मिडॉनला. संपूर्ण षटक दाखवण्यात आलं प्रतीक गऱ्याचं. चांगली बॉलिंग प्रतीक गऱ्याची. नवीन बॉलर इवन मेंडोसा. घेर लिया बल्लेबाज को. पड़ोसी बढ़ गए बल्लेबाज के. बहुत ही पॉझिटिव्ह क्रिकेट हम देख रहे हैं उत्तन टीम का. परफेक्ट टाइम 5 ओव्हरसाठी आतापर्यंत. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, समोर मारला. ड्राईव्ह करत असताना एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये भर पडते. धावा झाल्यात 50. अर्धशतक पूर्ण झालंय. या मॅचमध्ये 58 धावांची गरज आहे. 50ला देखील टाळ्या वाजतायत. डगआउटमध्ये आपण अंगद पाटीलला देखील पाहतोय. नेहमीच चर्चेमध्ये राहिले हे नाव. RCC पेठच्या अतिशय जवळचं नाव आहे. उस्मान देखील तिथे आहे, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. बंटी जोशी. फिनिश करावा लागेल सामना, कमबॅक करावं लागेल उत्तनला. ओ परत एक वेळा पायावर लागला. अपील स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, परंतु स्पष्ट नकार इथे दिलाय. परंतु तरी देखील जावं लागेल. मला वाटतं स्टंपला लागलाय. त्याच्यानंतर इथे ज्या LED लाईट्स स्टंप मधल्या त्या ब्लिंक होत आहेत, त्यामुळे हा जो ऍक्शन रिप्ले असेल हा इंटरेस्टिंग आहे. कारण बॉलर अपील करत होता LBW साठी आणि आता बंटी जोशी देखील डगआउटच्या दिशेने चाललाय. परंतु पंच सांगतायत त्याची चर्चा सुरू आहे. थांबवलंय त्याला तिथे. चेक होईल, चेक होईल. अब देखना है कि बेल जल उठने के बाद दिल जल उठता है या नहीं. हवी अंपायर काहीतरी चेक करण्याला सांगतात. येस त्यांनी सांगितलंय या ऍक्शनवर आक्षेप आहे, हा बॉल चेक होईल. ये कहानी में ट्विस्ट लग रहा है. सिंगल पे अब तालियां डगआउट से बज रही है. जब सुई से काम चल रहा था तलवार निकाल बैठे थे बल्लेबाज. चर्चा आहे, दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलतायत, चर्चा करतायत. पाहूया एक्झॅक्ट काय घडलं. बॉल शरीरावर लागल्यानंतर स्टंपवरही जाऊन धडकला. त्याच्यानंतर तो आक्षेप घेण्यात आला आणि त्याच्यामुळे सध्या तरी सामना थांबलाय. ती चर्चा सुरू आहे, डिसिजन पेंडिंग आहे. कारण या स्पर्धेमध्ये नियम आपण पहिलेच सांगितलेले आहेत. थ्रो गोलंदाजी टाळायची आहे. आढळलेला गोलंदाज तर पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. आणि बॉलिंग फेअर आहे, बॅटर आउट आहे. आणि हा तो ऍक्शन रिप्ले ज्याची मी चर्चा करत होतो. हा बरोबर शफल झाला. अपील होती, स्ट्रॉंग होती LBW साठी, परंतु त्याच्यानंतर बॉल स्टंपवर लागला हे दिसलंच नाहीये या गोलंदाजाला. तो अपील करतच राहिला. लहानपणी एखाद्या वेळेस माझ्या हातातून चॉकलेट कोणी घेऊन गेलं ना तर त्यावेळेला मी असंच करायचो, परंतु आता विकेट आली आहे. कमाल का पलटवार जनक राजा NB स्पोर्ट्स का.
देखिए एक लम्हे तो जो इक्वेशन था वो अब गले पड़ गया है यहाँ पर टीम वसीम भाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेट के. काय एक्सप्रेशन्स दाखवलेत आणि नंतर समजलं की बॉल स्टंपवर लागलाय. हा चला विकेट मिळाली आहे आणि ते चॉकलेटही मिळालंय आणि तो नंतर अंपायरला सांगतो येस ओके ठीक आहे तुम्ही आऊट दिला नाही परंतु विकेट मिळाली आहे. बॉल पायावर लागला आणि त्याच्यानंतर स्टंपवर. नवीन फलंदाज तन्वीर शेख 50ला 5. कहाणी बदलते या मॅचची. इविन मेंडोसा चांगली बॉलिंग करत असताना या ओव्हरच्या दरम्यान ओ शॉर्ट बॉलचा वापर मागे चाललाय बॉल डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगली बॉलिंग इविन मेंडोसाची. एक सिंगल मिळते. धावा झाल्या त्या सिंगलच्या मदतीने तन्वीरचं खातं उघडलं 51. कमाल की गेंद लगभग चेहरे का नाप ले रही थी. मिसकी हुक शॉट था. अब रन कैसे आ रहे हैं. सिंगल रन पे भी अब डगआउट से टालियां आ रही है. 9-7 मैच अब धीरे धीरे फंस रहा है. 9 बॉल 7 धावा. आई सामना इंटरेस्टिंग मोडवर आहे. खतरनाक सामना रंगतोय. ओ बॅटची कडा विकेट. विकेट आली आहे. आता टाळ्या वाजतायत. कमबॅक झालाय. येस वारे ब्रदर्स आणि त्यांचे सर्व सहकारी टाळ्या वाजवतात कारण या मॅच मध्ये कमबॅक करतोय जनक राजा. एनपी स्पोर्ट्स उत्तर मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात आणि त्यातल्या त्यात महेश शेठ चौगले इथे उपस्थित झालेत. हॅट्रिक केलेत. ते आल्यानंतर मी म्हटलं होतं की हा सामना रंगील आणि तसंच रंगत असताना हा सामना 8 बॉल 7 धावांची गरज. 6वी विकेट गारत. कहानी में ट्विस्ट. मैच होता हुआ सुपर हिट. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए थे. पैर नहीं चले थे. दूर से खेला मोटा सिरा. ये मैच बने रही हमारे साथ ग्रामीण बिग बैश में क्योंकि ये शो है वरुण एस पाटिल साहब का. एक बात है कुणाल सर ये मैच लोगों के लहू में रच गया है. ये मैच लोगों की सांसों में बस गया है. और हमारे दिलों में. एग्जैक्टली देखिए दर्शक भी इसी तरह के मैच आप देखिए ना. सलमान खान का बिग बॉस में भी इतने दर्शक नहीं रहते जो इस वक्त वरुण पाटिल साहब के बिग बैश में. आणि ही चिमुकली पाहना ती आली आहे ही बिग बॅश पाहण्यासाठी आणि नक्कीच तिचंही लक्ष या मॅचवर. पुढचा बॉल ओ हाफ ट्रॅकर होता. हा शॉर्ट बॉल अपील चालू आहे. नॉट आउटचा निर्णय. पंचांनी फक्त हलकीशी स्माइल दिली आहे आणि त्यानंतर बॅटिंग टीमने DRS घेतलाय. व्हाईट बॉलसाठी असावा कदाचित. यस रिव्ह्यू वापरलाय. देखना है कि DRS किस लिए लिया गया है. पाहूया दोन्ही अंपायर एकमेकांची चर्चा करतील आणि त्यानंतर तो डिसिजन येईल. पाहूया ती चर्चा सध्या सुरू आहे. एक्झॅक्ट कशासाठी घेण्यात आलाय आणि का घेण्यात आलाय. कारण शॉर्ट बॉलचा वापर तर होता इथे. गर्मा गर्म मैच हाई वोल्टेज मुकाबला. पहले ही कहा था कुणाल सर ने कि इस तरह के जो स्कोर रहते हैं वो कभी कभी बल्लेबाजों को धोखा दे जाते हैं. 2 DRS आहेत. येस 2 DRS आहेत या स्पर्धेमध्ये. एक जरी गेला असेल तरी एक असेलच. अजूनही ती चर्चा सुरू आहे कारण 7 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 DRS आहेत. ते तुम्ही कधीही वापरू शकता. फक्त LBW साठी कॅचसाठी ते DRS नाही आहेत. येस वापरलाय. त्याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. मला वाटतं मग अशी थ्रोसाठी घेतला तर तोही DRS काउंट झालाय ना. येस एक्झॅक्ट थम्सअप अंपायरचा. तो जो DRS होता तो गमावला आणि त्याच्यानंतर एक DRS शिल्लक आहे तो आता वापरला. येस ते 2 DRS आहेत आणि त्याची माहिती त्याच्यासाठी आपण देत असतो कारण अशा क्रुशल मॅचेसमध्ये DRSचा रोल देखील तेवढाच महत्वाचा असतो कारण कोणावर अन्याय होणार नाही हे आम्ही पाहतो. चला टीम पलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकण फायनल कॉल. कॅप्टननी स्टेजवर उपस्थित राहायचंय. अंपायरचा सिग्नल आलेला आहे. टीव्ही अंपायर सांगतात हा वाईड बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल बॅटिंग टीमचा कारण रिव्ह्यू घेण्यात आला होता नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटर कडून आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजेच काय त्यांच्याकडे एक रिव्ह्यू अजूनही शिल्लक आहे. व्हाईट बॉल स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. एक्स्ट्रा रन आली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 52. 8 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. 8 बॉल 6 रन. वड मॅच. काय सामना रंगलाय. 1-2 डॉट बॉल पाहिजे अजून मजा येईल. पायातला बॉल क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय.
दांडी गुल त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकला या बॉलने. आणखीन विकेट गमावली आहे आरसीसी पेटने. होनी को अनहोनी में बदलने जा रही है. अभी तक मैच खत्म नहीं हुआ है, लेकिन लगभग जबड़े से फतह को छीनने की कोशिश. 7-6 का इक्वेशन. कुणाल सर, एक ही बात कहूंगा, इस तरह की जो इक्वेशन रहती है, एक गलती मानो आपका काम तमाम. 7 गेंदों में एक गेंद भी आपने ऐसी की जिस पे बड़ा शॉट आया तो पानी फिर जाएगा मेहनत पे. इम्पॅक्ट प्लेयर आलेला आहे. अनिल पाटीलच्या जागेवर सिद्धेश. या अंपायरचा इशारा येतोय. अनिल पाटील यांच्या जागेवर सिद्धेश कोळी हा फलंदाजीसाठी. कुमार पाटील तिथे पाहायला मिळत आहेत. महेश पाटील. प्रामाणिक काम या सगळ्यांनी केलंय. उपसरपंच पद अतिशय कमी वयात 22व्या वर्षीच ज्यांना मिळालं कोणगाव ग्रामपंचायतीचं, आणि यंग ग्रामपंचायत सदस्य आहेत. 7 बॉलमध्ये 6 धावांची गरज. 7 बॉल 6 रन. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. हाय व्होल्टेज ड्रामा. 7 विकेट गमावलेल्या आहेत. आणि महेश चौगुले साहेबांची काय एंट्री झाली. असा सामना पाहायला त्यांना मिळाला. इथे आता टेन्शन आलंय सोहेलला, कारण या मॅच मध्ये आता बॅकफुटला चाललाय संघ. सोहेलने त्याच्या अगोदर चांगली कामगिरी केली. इथून सामना पलटला होता. बॅटची आतमधली कडा, आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ विकेट गमावलेले आहेत टीमने, आणि त्यामुळे ते प्रेशर आलंय. सोहेल भन्नाट खेळत होता, चौकार षटकार मारत होता, परंतु आता कहाणी बदलली या मॅचची. मॅच ऑन. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामीण बिग बॅश 2026. 7 बॉल 6 रन. टाळ्यांचा गजर, शिट्ट्या टाळ्या वाजतायत. काय सामना रंगतोय. पुढचा बॉल. ओहो, हाय बॉल पिटून विकेट कीपरच्या हातात डॉट. आता 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज. सामना आवडला असेल तर प्रत्येक प्रेक्षकाला सांगतोय पैसा वसूल मॅच. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. वाओ, क्या शोर है, क्या मुकाबला हो रहा है. कुणाल सर, 6 में 6 रन टू बॉल इक्वेशन बहुत ही खतरनाक रही है. ये देखिए क्या गजब का वाइड यॉर्कर था. पैसा वसूल मॅच. वाईड यॉर्करने हे षटक समाप्त. परंतु ती चर्चा आहे प्रतीक गऱ्याची. काय गोलंदाजी केली प्रतीक गऱ्या. हॅट्स ऑफ टू यू ब्रदर. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. षटक संपलं आणि आता 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आहे. कुठेही जाऊ नका. मी म्हटलं होतं तुम्हाला लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. आतापर्यंत विकेट गेलेले आहेत 7. अभी तक सुपर ओवर नहीं हुआ है क्या. नहीं हुआ है. एक बात प्रतीक्षा है, है. एक बात है कुणाल सर, क्या कहा होगा वहां पर राइनल ने जाके गेंदबाज को. कहा होगा अच्छी गेंदबाजी करो. मेरा अपना मानना है, ये तो कहा होगा कि वाइड से तो आपको बचना है. ये देखिए 10,86,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. 87,000 केले तर परत 5 भाग्यवान प्रेक्षकांना दिले जाणार आहेत गिफ्ट 70-70 स्पोर्ट्स करून. लगेच सबस्क्राईब करा. आजच्या दिवसामध्ये काल देखील 1 मिलियन व्ह्यू, आज देखील 70-70 स्पोर्ट्स वर 1 मिलियन व्ह्यूचा पल्ला पूर्ण झालेला आहे. 6 बॉल 6. ओ, पहिलाच बॉल उडवलाय फिल्डर. प्रयत्न चांगलाय. बॉल आतमध्ये. ओहो, काय मॅच रंगते. बॉल आतमध्ये ढकललाय. काय फिल्डिंग होती तिथे. इव्हन मेंडोन्सा चमकलाय. बॉलला आतमध्ये ढकललाय. खतरनाक मॅच. ये इवन मेंडोसा है ना, अगर ये मैच आरसीसी पेट ने गवा दिया तो रात भर खाब में आएंगे. पहले बॉलिंग अच्छी की और ये एफर्ट देखिए. या ज्या 6 धावा आहेत ना, त्या रायनल इतूरने शेवटच्या बॉलवर जो सिक्सर मारला ना, त्या 6 धावा आहेत. या हे विसरून चालणार नाहीये. त्याच्यामुळे हा जो सामना आहे हाय व्होल्टेज लास्ट ओव्हर ड्रामा. एकच रन आली आहे. इव्हन मेंडोसा काय ट्राय केला होता. व्हॉट अ एफर्ट. वसीम परकार साहब को देखिए, बेचैन नजर आ रहे बाउंड्री पर. ये उनको देखिए हमारे ठीक सामने. तो जनक आहे जो मगाशी दाखवण्यात आला आपल्याला. तो जनक खुश आहे कारण जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तन या टीमने कमाल केली आहे. व्हॉट अ मॅच.
एका बाजूला आपण पाहतोय वसीम भाई टेन्शन वाढलंय. ओ फुलरलेनचा बॉल मागे चाललाय, विकेट किपर धावतोय, टीमचा कॅप्टन मॅकमिलन गोविंद धावतोय, बॉल थांबवलाय, डॉट आहे. आता या मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी बदलली आहे. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. पैसा वसूल मॅच. महेश शेठ चौगुले जसे आले तसा सामना बदललाय. याच साठी आपण चर्चा करत असतो या ग्रामीण बिग बॅचची, कारण इथे सामने रंगतात. वारे ब्रदर्स खुश आहेत. 20,000 प्रेक्षक आता सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत या सामन्याचा. 1 मिलियन व्ह्यू आतापर्यंत कंप्लीट झालेत. पुढचा बॉल, ओ बीट बीट डॉट बॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला, रन आउट चान्स. पहिले मला वाटतं स्ट्रायकर एंडलाच पाहिलं जाईल. स्ट्रायकर एंडला कहाणी काहीतरी वेगळी आहे. अंपायरने लगेच सांगितलं टीव्ही अंपायरची मदत आम्ही घेणार. स्ट्रायकर एंडला काहीतरी झालंय, हालचाल झालीय. स्ट्रायकर एंडला रनआउट चेक केला जाईल. बिल्कुल पहले स्ट्राइकर एंड पे चेक किया जाएगा. व्हाट अ मैच. मैंने पहले ही कहा था कि रन टू बॉल इक्वेशन है, वो बल्लेबाजों को दुविधा में डाल देते हैं. कहा था ना मैंने ये मुकाबला आखिरी गेंद तक और जाएगा. हो सकता है कि सुपर ओवर तक जाए. आता येईल मजा, आता येईल मजा या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. डिसिजन पेंडिंग. स्ट्रायकर एंडला सांगितलं अंपायरने चेक करा. 21,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. कोण म्हणेल 18 बॉल मध्ये 11 धावा करायच्या होत्या म्हणून प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत नव्हते, परंतु आता त्यांना समजेल की हा सामना कुठे आलाय. खतरनाक सामना. प्रेक्षक पहा, सध्या तरी शांतता आहे. मुंगीलाही शिरायला जागा नाहीये. आता या ग्राउंड मध्ये जे प्रेक्षक स्टँड आहेत त्याच्यामध्ये लहान लहान मुलं आलेली आहेत. या सामन्याचं महत्व वाढलंय. स्ट्रायकर एंडला चेक होईल, बॅटर रनआउट आहे की नाही. ही धाव तर मिळणार नाहीच आहे. स्ट्रायकर एंडला आउट नाहीये, नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आउट आहे, त्याच्यामुळे धाव मिळणार नाहीये आणि बॅटर देखील आउट होईल. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि 8वां विकेट गिरा है. 3 गेंदे 5 रन. हे पहा, नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आउट आहे. स्ट्रायकर एंडला क्रीज मध्ये पोहोचला होता, त्याचाही ऍक्शन रिप्ले दाखवला गेलाय, कारण इथे कोणावरच अन्याय होणार नाही. सगळं काही पारदर्शक आहे. स्ट्रायकर एंडला ज्यावेळेला बॉल स्टंपला लावला त्यावेळेला बॅट ड्रॅग झाली, त्याच्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आउट झालाय. आणि आता स्ट्राईक मिळालेली आहे फलंदाजाला, तन्वीरला. ज्या तन्वीरने मगाशी बॉल चांगला मारला होता, जिथे एविन मेंडोसानी बॉलला थांबवलं होतं. आता या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. एक बात तो है कुणाल सर, दोनों टीमें किनारे पे खड़ी है और एक टीम तो कम पानी में डूबेंगी. जगन शेठ यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सरपंच आहेत इताडेचे. वेलकम जगन शेठ, तुम्ही देखील बरोबर टाइमवर आलेला आहात. आज सामना रंगतदार अवस्थेमध्ये. नुकतीच मोठी बैलगाडा शर्यत ही स्पर्धा त्यांनी संपन्न केली. जगन शेठ पाटील आपले सहर्ष स्वागत. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगत असताना. पैसा वसूल मॅच आतापर्यंत. आणि या मॅचची कहाणी आहे 3 बॉल 5 धावा. 3 चेंडू मध्ये 5 धावा करायचे आहेत. आरसीसी पेटला 18 बॉल मध्ये 11 करायच्या होत्या आणि आता 3 बॉल मध्ये 5 रन हे समीकरण आलंय. जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तनची कहाणी. पुढचा बॉल, फुल टॉस आणि हा सामना फिनिश. वसीम भाई फॅन क्लब इंडिया आरसीसी पेटने हा सामना जिंकला. तन्वीर पोचला स्ट्रायकर एंडला आणि तन्वीरने उडवला बॉल सीमा पार. सामना जिंकलाय आरसीसी पेटने. अभिनंदन वसीम भाई तुमचं, तुमच्या टीमचं, आरसीसी पेटचं. परंतु जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तन तुम्ही खूप चांगले खेळलात. तुम्हाला खरोखर सलाम आहे. काय सामना तुम्ही दिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. पैसा वसूल मॅच, अप्रतिम लढत. पैसा वसूल झालाय सगळ्या प्रेक्षकांचा. बिल्कुल थोड़ा बैड लक यहाँ पे उत्तम रही थी. यही बात मैंने आपसे कही थी कि एक लूज गेंद मिलेंगी काम तमाम. ये देखिए तनवीर ने स्विंग कर दिया था ऑन साइड में 6 रन. चलते पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर और साथ ही साथ टॉस होगा. अगले मैच की जब शुरुआत होगी तो पहली इनिंग में 2 दिग्गज कमेंटेटर आपके साथ रहेंगे. महाराष्ट्र भूषण, जुन्नर भूषण और मुंबई भूषण चंदू शेट्टे सर और हमारे मनीष सर. इट्स ओवर टू यू सर. कुणाल दाते.
मॅन ऑफ द मॅच आणि टॉस आपण एकत्र करणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर काही सन्मान आहेत. तोपर्यंत दोन्ही टीमचे कॅप्टन या मॅन ऑफ द मॅच फक्त अनाउन्समेंट करून ठेवा. अल्पेश, चला तर आता एक भव्य दिव्य सन्मान इथे केला जाणार आहे. आपल्या भिवंडीची आन बान शान हॅट्रिक एमएलए महेश शेठ प्रभाकर चौगुले यांचा सन्मान इथे केला जातोय वरुण पाटील साहेबांच्या वतीने. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महेश शेठ चौगुले यांचा सन्मान इथे होतोय. भिवंडी ऑलिम्पिक सारखी स्पर्धा महेश शेठ यांनी मागच्या वर्षी संपूर्ण भिवंडीला दिली. खेळावर प्रचंड प्रेम आहे आणि आज त्यांचा सन्मान इथे होतोय. यानंतर बाली ट्रॉफीचे जनक, भिवंडी प्रीमियर लीगचे जनक, खाडीपारची आन बान शान सरपंच अल्ताफ बाली सरांचा सन्मान इथे केला जातोय.